सबंध महाराष्ट्राला ग्रंथपाल म्हणून परिचित असलेले पांडुरंग अडसुळे म्हणजे लातूरचे सगळ्यात मोठे वैभव होय. कारण यांनीच लातूरची शान संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात त्यांच्या ग्रंथालय चळवळीतून उभी केली. महाराष्ट्र शासनाने याची दखल घेत त्यांना ग्रंथ मित्र पुरस्काराने सन्मानित केले. अशा या व्यक्तिमत्वाला आपण मुलाखतीच्या माध्यमातून जवळून पाहणार आहोत. त्यांनी अनेक ग्रंथाली, ग्रंथमित्र, जीवनगौरव पुरस्कार अशा सर्व पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. भेटूया अशा व्यक्तिमत्वाला. नमस्कार. DTV महाराष्ट्र या चॅनलमध्ये आज आपण भेटणार आहोत एका ग्रंथमित्र, महाराष्ट्र शासनाने ज्यांना गौरवलं आहे अशा पांडुरंग अडसुळे सरांना, की ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राभर ते ग्रंथमित्र म्हणून परिचित आहेत. ग्रंथालय आणि ग्रंथ चळवळ कशी टिकली पाहिजे त्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम केलेला आहे. जाणून घेऊयात त्यांच्याकडनं त्यांची बायोग्राफी, की ते कशा पद्धतीनं डेव्हलप होत गेले आणि कशा पद्धतीनं एक ग्रंथ ही चळवळ आणि त्याचे ते मित्र बनले. प्रत्यक्षात भेटूया पांडुरंग अडसुळे यांना. तर सर्वप्रथम आपण त्यांना विचारूया की अडसुळे सर, की ग्रंथालय चळवळ आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव हे आम्हाला परिचितच आहे, पण आम्हाला जाणून घ्यायचे की ही ग्रंथाबद्दल अशी आवड ही कशी निर्माण झाली तुम्हाला, याबाबतची पूर्ण पार्श्वभूमी आम्हाला जाणून घ्यायची. तसं माझं गाव मालकोंडजी, औसा तालुक्यामध्ये. माझे वडील वारकरी संप्रदायाचे, त्याच्यामुळे दररोज हरिपाठ, भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम, सहदेव भाडळी अशासारखे ग्रंथाचं सतत वाचन करत असत ते. आणि वारकरी संप्रदायाचं असल्यामुळं त्यांच्यावर फार मोठा तो पगडा होता. आणि त्यांना असं वाटत होतं की मी ते शिकावं आणि मोठं व्हावं, काहीतरी करावं शिक्षणामध्ये. त्यांच्या मूळ व्यवसायामध्ये मला म्हणजे येऊ नये अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती. आणि लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाचे माझ्यावर संस्कार झाले आणि त्या संस्कारामध्ये मी वाटलो. गावामध्ये गोपाळबाबा नावाचं एक ग्रामदैवत, त्या ग्रामदैवताच्या सतत दररोज दर्शनाला जायची आणि मला बरोबर घेऊन जायचे ते. आणि मग ज्या गोष्टी वारकरी संप्रदायाच्या आहेत त्यामधलं तुकाराम असेल, ज्ञानेश्वर असेल, संत जनाबाई असेल, संत चोखामेळा असेल, या सगळ्या संतांची ओळख माझ्या कालखंडामध्ये त्यांनी मला सांगितली आणि ते मी आत्मसात करत राहिलो. शाळेतल्या शिक्षकांना त्यांनी भेटून मुलाकडे लक्ष द्या असं सांगणे हा प्रकार होता. आणि ते व्यवसाय त्यांचा सुतारकीचा होता. त्यात तुम्ही मारला तरी माझी काही तक्रार राहणार नाही, परंतु शिकला पाहिजे असं ते गुरुजींना ते विनंती सांगायचे. आणि मध्ये जो काही अभ्यासक्रम झालेला असायचा तो अभ्यासक्रम मला घरी मोठ्यानं वाचून दाखवायला सांगायचे. भले ते त्यांना लिहिता येत नव्हतं, वाचता येत होतं, पण त्यांची स्मरणशक्ती एवढी प्रचंड होती. आणि सगळं पाठांतर, हरिविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप अशा रुक्मिणी संवर अशा सारी पुस्तकं ती माझ्याकडून वाचून घेत असत. त्याच्यामुळं माझ्या भाषेचं शुद्धीकरण हे घरापासूनच सुरुवात झालं. आणि उच्चारण पद्धती पण घरातूनच सुरू झाली. कारण वडिलांना मला, मी काही नाही झालो पण मला लोकांनी तू साहेबाचा बाप झाला पाहिजे असं त्यांनी मला सतत म्हणायचे. मग मी त्या पद्धतीनं आणि मग घरचं जे काम होतं सुतारकीचं वगैरे ते बरोबर घेऊन मला करायचे. ते मी त्यांच्या कामात मदत करत असो. आणि मग हे काम करत असताना अनेक असे दृष्टांत पाठ मला ते सांगायचे की हे असं आहे, हे असं आहे. आणि सगळ्या संत वाङ्मयाची ओळख जवळपास मला माझ्या घरून झालेली होती.
आमच्या घरी यायचे, वारकरी संप्रदायाची येते. त्याचबरोबर वडिलांच्या कामानिमित्त सुतारकीचं जे काम आहे त्या कामासाठी जे लोक यायचे, त्या कामातल्या लोकांशी त्यांनी माझ्या गाठीभेटी काढून दिल्या. त्याच्यामुळं माझ्यामध्ये निर्भयता म्हणजे निर्भीडपणा माझ्यामध्ये आला आणि सगळ्यांशी कसं बोलावं ह्याची वडिलांकडून मला शिकवणच मिळाली. ती 8वी बोर्डाची परीक्षा पास झाल्यानंतर गावात 7वी म्हणजे खाजगी 5वी ते 7वी शाळा होती. ती शाळा संपल्यानंतर आता शाळेत कुठं जायचं, जवळपास शाळा नव्हती, मातोळ्याला शाळा होती. मग माझ्या वडिलांनी असा निर्णय घेतला की लातूरला शाळेत बोर्डिंगमध्ये ठेवायचं असं ठरवलं. मी, नरेंद्र हराळे, गुंडू हराळे, आम्ही 3 जण लातूरच्या श्री शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलमध्ये आम्ही 8वीचा प्रवेश घेतला आणि त्याच शाळेचं वसतिगृह होतं, त्या वसतिगृहामध्ये आम्हाला ठेवलं गेलं त्यावेळेला. अच्छा. आणि त्याच्यामुळं काय झालं की हायस्कूलला आम्ही लातूरला आलो. त्याच्यामुळं लातूरचं वातावरण एकदम खेड्यातल्या वातावरणापेक्षा वेगळं होतं आणि तिथले जे शिक्षक गुरुजन वर्ग होता तो खूप क्वालिफाईड म्हणजे आणि खूप मुरब्बी असे शिक्षक होते, मुरब्बी शिक्षक. साधारणतः 12:30ला आमची शाळा भरायची. 12:30 ते 5:30 असा शाळेचा वेळ होता आमचा. आणि या वेळेत प्रत्येक तासाला एक वेगवेगळे शिक्षक यायचे. आता 4थीपर्यंत जे होतं ते एकच शिक्षकी शाळा होती आणि 7वीपर्यंत 3 शिक्षक होते आम्हाला. आणि त्याच्यानंतर 10वीला प्रत्येक तासाला म्हणजे मराठीचा वेगळा शिक्षक, हिंदीचा वेगळा, इंग्रजीचा वेगळा, इतिहासाचा वेगळा, भूगोलाचा वेगळा, असे टोल पडायचे. आणि मग टोल पडले की आम्हाला ते एकदम वेगळेपण जाणवायचे आणि मग ते आकलन करायला थोडासा काळ लागला. परंतु मग त्याच्यानंतर त्याच्यात सुसूत्रता निर्माण झाली, आमच्या जगण्यामध्ये सुसूत्रता निर्माण झाली आणि एक प्रकारचं वसतिगृहातलं जीवन हे सांघिक जीवन आणि जातीविरहित जीवन आमच्या वाट्याला आलं. खेड्यापाड्यात जसं शिवाशिव जातीयता होती तसं शहरात आले ती संपुष्टात यायला लागली हळूहळू. मग ते एकमेकाला आम्ही आवजावं बोलत राहिलो. नंतर मग ते समवयस्कांना अरे तुरेवर आम्ही बोलायचं आणि शिक्षकाप्रती खूप आदर होता त्या काळी. आणि की खेड्यापाड्यातली मुलं आहेत आणि हे शिकले पाहिजे याच्यासाठी. तर शिक्षकही खूप चांगले होते. त्यावेळेला मोराळे सर हे हेडमास्टर होते आमच्या शाळेचे. त्याच्यानंतर राठी गुरुजी भूगोल आणि इतिहास शिकवायचे. शेरखाने गुरुजी गणित शिकवायचे. भागवत सर गणित शिकवायचे आणि कोकाटे सर इंग्रजी शिकवायचे. हां, असे वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक. साखरे गुरुजी आम्हाला नागरिक शास्त्र वगैरे असा विषय शिकवायचे. गायकवाड गुरुजी गणित शिकवायचे. अशा प्रकारचे गव्हाणे सरसुद्धा गणित शिकवायचे. असे वेगवेगळे शिक्षकाच्या ओळखी आणि खेड्यातलं असल्यामुळं शिक्षक आपलेपणानं आम्हाला म्हणजे लक्ष द्यायचे. संध्याकाळी अभ्यास घ्यायला संचालक असायचे. अधूनमधून हेडमास्टरची म्हणजे येणं व्हायचं की विद्यार्थी अभ्यास करतात की काय करतात याकडे लक्ष व्हायचं. परंतु सगळं लक्ष विद्यार्थ्याकडं अधिक मोठ्या प्रमाणात दिलं जायचं. त्यावेळेला शहरामध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या सिनेमाचे थिएटर लातूरमध्ये अलंकार, विजय जास्त होते त्या काळामध्ये. हां, नवयुग थिएटर होतं, शिंद थिएटर होतं. या थिएटरमध्ये वेगवेगळे सिनेमा लागायचे आणि त्या सिनेमाची जाहिरात 3 चाकी रिक्षामधून दोन्हीकडे बॅनर लावून माईकनं मोठ्या प्रमाणात यायची आणि त्या माईकवरचा आवाज आमच्या शाळेपर्यंत पोचायचा. त्याच्यामुळं कोणते पिक्चर काय लागलेले आहेत तिकडं लक्ष लागायचं. हां, आणि मग त्यावेळेला वेगवेगळे सिनेमा बघण्याचे पण आम्हाला सवय लागली. संगीताची आवड
कारण 7वी बोर्डाची परीक्षा पास झाल्यानंतर माझ्या शिक्षणाची व्यवस्था होत नाही, म्हणून वडिलांनी मला मामाकडे नेऊन ठेवलं. अच्छा. की बाबा तुम्ही याचं शिक्षण करा. आता माझ्याकडे काही शिक्षणाचा खर्च याच्या पेलत नाही. तेव्हा मामाच्या घरी बँड होता. अच्छा. आणि त्या बँडमध्ये मामाने मला बँड वाजवायला शिकवला. आणि अनेक त्यांची रिहर्सल चालायची रात्री 12-1 पर्यंत. आणि वेगवेगळ्या शास्त्रीय संगीतावरची गाणी ती म्हणायची. आणि मी लातूरला शिकायला असल्यामुळं जे सिनेमा लातूरला आलेले आहेत त्या सिनेमाचे गाणे पाठ करून मला जावं लागायचं. कारण दर उन्हाळ्याला जे लग्न सराईमध्ये नवीन नवीन गाणे त्यांना ऐकवायला जायचे, म्हणून त्याची प्रॅक्टिस करायची. आणि म्हणून मी 4 आण्याला पुस्तक मिळायचं सिनेमाच्या थिएटरच्या पुढे. ते पुस्तक विक्रीला ठेवायचे. ते पुस्तकं मी विकत घ्यायची, ते गाणे पाठ करायची जेव्हा वेळ मिळेल असेल अभ्यासाव्यतिरिक्त. आणि मग मामाला ती गाणे बसवायला लावायची. त्याच्या संगीतापासून ते त्याचा पूर्ण गाणे, त्याचं कडवं, हे सगळं मी त्यांना सांगायचं. मग मामा नवीन नवीन गाणे बसवायची. आणि त्यांचा बँड 5च माणसाचा बँड होता, परंतु त्या भागामध्ये तो खूप चांगला बँड म्हणून ओळखला जायचा. जसं आता हे संगीत क्षेत्र एवढं तुम्ही रमलात, मग पुस्तकाकडे कसा वळला? हां, तर त्याच्या हे वाचनाची आवड हे वडिलांनी लावली, कारण त्यांनी मोठ्याने वाचायला लावायची मला. ते काम करत असताना इतिहासाचे, मराठीचे कविता वगैरे ज्या त्या वेळेच्या होत्या, की फार सुंदर सुंदर कविता होत्या त्यावेळेला. की एक त्याच्यातली कविता मला अशी आठवते की पलीकडे ओढ्यावरी माझे गाव ते सुंदर, झाडाझुडपात आहे लपलेले माझे घर, अशी एक यमक साधलेल्या कविता होत्या. हां, किंवा नाच रे मोरा आंब्याच्या बनात, असं एक रिदम असलेली कविता. आणि काही अभ्यासक्रमाचा जो भाग होता तो ग्रामीण जीवनाशी होता. की उदाहरणार्थ मी कोण, असा एक धडा होता. की सगळ्या शहरी भागात त्यांच्या ओळखी नसायच्या, पण खेड्यामध्ये सगळ्या ओळख्या होत्या. की जसं चाक फिरवतो घराघरा, मडके भरतो करतो भराभरा, मी कोण, तर कुंभार, असं ते होतं. आणि मग हे वडिलांना रिदम त्या असल्यामुळं मन पोरा तू, असं मला वडील म्हणायचे. आणि मग ते उत्साहानं मी त्यांना म्हणून दाखवायचं. मग त्याच्याबरोबर माझी आई, माझी चुलती, माझे चुलते, हे सगळे कौतुकानं, ते लहान असल्यामुळं ते ऐकायचे. आणि मग खूप अभ्यास करतो असं होतं. परंतु एक शिक्षकी शाळा असल्यामुळं की गणित माझं फार कच्चं राहिलं. आणि त्याच्यानंतर 7वीपर्यंतची खाजगी शाळा असल्यामुळं इंग्रजीचं पण आकलन फार कमी राहिलं. त्याच्यामुळं गणित इंग्रजी ही शेवटपर्यंत त्याच्यासाठी सारखी शिक्षा मला भोगावी लागायची. जे महाविद्यालयीन शिक्षण झालं इथंच की बाहेर? माझं हायस्कूलचं शिक्षण झालं शिवाजी हायस्कूल लातूर, वसतिगृहात राहून. त्याच्यानंतर PUC फर्स्ट इयर मी नवीनच औशाला कॉलेज सुरू झालं, श्री कुमार स्वामी महाविद्यालय औसा. हे पहिल्यांदा 1971ला कॉलेज सुरू झालं. आणि त्या कॉलेजमध्ये मी प्रवेश केला. इथं मॅट्रिक पास झालो आणि गावाच्या जवळ कॉलेज निघालं. आणि तिथं वसतिगृह आहे. कारण शिक्षणाची सोय वसतिगृह असल्याशिवाय आमची होणार नव्हती, हे खात्रीपूर्वक. आणि मग हायस्कूलला आल्यानंतर समज आली मला त्या गोष्टीची, किंवा आपलं शिक्षण थांबणार नाही अशी व्यवस्था म्हणजे वसतिगृह आपल्याला. आणि मग त्या वसतिगृहामध्ये राहून कुमारस्वामीला आम्ही PUC फर्स्ट इयर केलं. योगायोगानं कुमारस्वामीमध्ये विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीच्या बाबतीत वाद निर्माण झाले तिथं. आणि ते 71-72चं कॉलेज. आणि त्यावर्षी विद्यार्थ्यांना दुष्काळ पडले असल्यामुळं खूप शिष्यवृत्त्या, OBCच्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आणि प्राध्यापकांनी सचोटीने हे सगळे फॉर्म वगैरे भरून घेतले होते. याच्यामध्ये विशेषतः प्राध्यापक सुरेश पुरी यांचा मोठा वाटा होता. आणि तोंडारे सर प्राचार्य होते. किंवा ग्रामीण विभागातले विद्यार्थी आहेत आणि कुठल्याही गोष्टीपासून ते वंचित राहता कामा नये, म्हणून त्यांनी जातीनं त्यांचे जातीचे प्रमाणपत्र तहसीलमधून काढले का ते बघून त्यांनी शिष्यवृत्ती फॉर्म स्वतः भरून ते पाठवून दिले. आणि दुष्काळाच्या शेवटी म्हणजे दुष्काळामुळं परीक्षा पोस्टपोन झाल्या कॉलेजच्या.
कारण सगळे प्रश्न निर्माण झाले. अच्छा. वसतिगृह. मग आम्हाला ते दुष्काळात गावाकडे यावं लागलं मामाच्या. मग त्यावेळेला सरकारी कामं निघाली होती, बंडिंगचे कामं, खडी फोडायची कामं. मग या कामावर आम्हाला मामाबरोबर जावं लागायचं. आणि मग मी त्यावेळेला PUCला असल्यामुळं तिथं कडगे नावाचे इंजिनियर होते. त्याने मला विचारले की तुम्ही काय करताय, तुमचं राहणीमान. तर मी कॉलेजला आहे सर, कुमारस्वामीला. आणि कडगे हे प्राचार्य कडगेच, बसवेश्वर कॉलेजच्या कडगेंचे ते बंधू होते, हे नंतर मला कळालं. आणि मग त्याने म्हणाले की या मुलाला दुसरं काम लावल्यापेक्षा, खडी फोडण्यापेक्षा, सुरुवातीला मी ते काम केलं, ते नामदेवच्या झाडीत हरेगावला. आणि मग हे काम केल्यानंतर कडगे सरांच्या लक्षात आले की हा कॉलेजचा पोरगा आहे, याला काम. मग आईवडील काय करतात असे त्यांनी विचारलं. तर त्यावेळेला दुष्काळ पडले असल्यामुळं आईवडील सगळे भिवंडीला निघून गेले होते. म्हणजे 3 भाऊ, 2 बहिणी आणि आई वडील हे सगळे भिवंडीला गेले होते. आणि मी मामाकडे राहिलो तसाच. आणि मग काही दिवसानंतर मग मामाही पुन्हा मुंबईला निघून गेले कामानिमित्त. कारण तिथं काम भरपूर असतं. 2 वर्ष, 1-1.5 वर्ष काम चाललं तिथं. खडे फोडायचं काम चाललं, बंडिंगचं चाललं. आणि त्या बंडिंगच्या कामावर मला मास्टर कारकुनाच्या हाताखाली म्हणून त्यांनी दिलं की बाबा किती लोकांनी खडी फोडली, त्या खडी फोडलेल्या ठिकाणावर चुना टाकायचा. कारण त्यांनी ते खडीचा पुन्हा त्याचे ह्याने गैरवापर होऊ नये, त्या मापामध्ये पाप होऊ नये म्हणून मला त्यांनी सुरुवातीला ते काम सांगितलं. त्याच्यानंतर जे खोदकाम होतं तळ्याचं, म्हणजे दाऊ तळ्यावर लिंबाळ्याच्या पलीकडं नांदुर्ग्याच्या शिवला असलेलं आणि सास्तूर मंगरूळच्या शिवेवर असलेले हे दाऊ तळं, तिथं तळ्याचं खोदकाम करायला लावलं. आणि तिथं दर आठवड्याला मास्टर कारकुनाबरोबर मला माप घ्यायला सांगितलं. आणि माप घेऊन त्या लोकांचा हिशोब, किती लोक आहेत, म्हणजे 2 नवरा बायको आहेत, त्यांचे मुलं आहेत, असं करून मग त्यांचं किती काम झालं, त्या कामाची उंची किती झाली, त्याच्याबरोबर पट्टी लावून ती उंची मोजून त्याचा हिशोब त्यांना देत होतो. मग त्या काळात मग वाचनाची आवड होती का तुम्हाला? हा, मग त्यावेळेला कसं होतं की कॉलेज थांबल्यामुळं पत्रव्यवहार सुरू झाला आमचा. म्हणजे जे प्राध्यापक होते त्यांनी सांगितलं की परीक्षा केव्हाही तुमच्या डिक्लेअर होऊ शकतात, आता जरी पोस्टपोन झालं. आणि आम्ही कॉलेजला आल्यामुळं आम्हाला अशी सक्ती झाली की बाबा तुम्ही जर वसतिगृहात तुम्ही राहताय तर तुम्ही पहिल्या म्हणजे टर्मला तुम्ही जर नापास झालात तर तुम्हाला वसतिगृहातून काढून टाकता येईल. त्याच्यामुळं खेड्यापाड्यातली सगळी मुलं कॉलेजच्या लायब्ररीतून पुस्तकं घ्यायची आणि झपाटून अभ्यास करायची. आणि त्यावेळेला मग काही प्राध्यापकही रात्री यायचे 10-11 वाजता ते विद्यार्थी अभ्यास करतात बघण्यासाठी. वसतिगृहामध्ये तिथंच वसतिगृह आणि राहणं तिथंच होतं आमचं. त्याच्यामुळं ते अभ्यास करतात का हे लक्षपूर्वक राहायचे. आणि आम्हाला तंबी दिली होती ते रेक्टरने की तुम्ही जर नापास झालात की तुम्हाला वसतिगृहातून. मग आम्हाला अशी दहशत निर्माण झाली की बाबा वसतिगृहातून काढून टाकलं तर मग खायचं काय, हा प्रश्न. आणि त्याच्यामुळं मग आम्ही खूप झपाटून अभ्यासाला लागलो. सुरुवातीला कॉलेजचं वातावरण होतं, परंतु औषधाचं कॉलेज असल्यामुळं ते धड शिरी न धड ग्रामीण. त्याच्यामुळं असं काउंटर चेक होता आमच्यावर किंवा प्राध्यापकाचा चेक, शाळेच्या प्रिन्सिपॉलचा चेक आणि नागरिकांचा त्या गावच्या. आणि त्या कॉलेजचं जे कार्यकारी मंडळ होतं ते पण जातीनं, चरमूर्ती स्वामी नावाचे ते संन्यासी होते, ते जातीनं लक्ष द्यायचे. अधूनमधून ते कॉलेजला यायचे आणि मुलांचं जेवण बरोबर मिळते का हे पाहण्यासाठी, भाजी वगैरे मिळते का ते स्वतः बघायचे. आणि त्यावेळेला काय दुष्काळ पडले असल्यामुळं की आम्हाला ते हे पाठवलेलं होतं मक्याचे पीठ आणि त्याच्या पिवळ्या जरद भाकरी व्हायच्या. वसतिगृहाच्या आसपास मळे असायची, तिथल्या मेथीची भाजी, कांदे, वांगे तिथून आणायची. आंघोळीला विहिरीला आम्ही जायचं आणि विहिरीला आंघोळ करून यायचं. आणि कॉलेजला असताना झाडाखाली अभ्यास करायचा दिवसभर आणि संध्याकाळी वसतिगृहात करायचा.
मग वसतिगृहाच्या बाहेर इमारतीच्या बसून लाईट लावून दिलेला होता, त्या लाईटमध्ये प्रकाशात करायचं आणि जातीनं लक्ष. कारण नापास झाल्यानंतर आता काय करणार आपण पुढे, कारण शहरात आल्यामुळं म्हणजे ज्ञानाची जाणीव मला ती झाली की शिक्षणाची जाणीव किंवा आपण आता शिकलं पाहिजे. कधी गेलो विद्यापीठ सरानंतर मग PUC आणि फर्स्ट इयर औसा कॉलेजला झालं आणि तिथं वाद झाले औसा कॉलेजला शिष्यवृत्तीचे. त्याच्यानंतर मग तिथले काही प्राध्यापक औरंगाबादला गेले, त्याच्यात प्रामुख्यानं सुरेश पुरी प्राध्यापक थोंटे इंग्रजीचे प्राध्यापक ते औरंगाबादला गेले आणि सुरेश पुरी वसतिगृहाचे संचालक असल्यामुळं त्याने म्हणाले की आता इथं तुमचं राहणं काही ठीक नाही आणि त्यांनाही कॉलेज सोडावं लागलं. कारण तिथल्या कार्यकारी मंडळाने म्हणले की एवढे पैसे आलेले तर आपण कपात करून घेऊ या पोरांचे. आणि त्यांनी डिक्लेरेशन असं केलं होतं की कॉलेज सुरू होताना की एकही पैसा न घेता वसतिगृहामध्ये तुम्हाला फुकट जेवायला मिळेल. अच्छा, असं त्याने वृत्तपत्रामध्ये बातम्या दिल्या होत्या, जाहिराती दिल्या होत्या आणि ते वाचून आम्ही तिथे गेलो होतो. मग आम्ही म्हणालो की बा तुम्ही तर असं सांगितलेलं आहे आणि मग आधीच दुष्काळ पडलेला आहे, आमचे आईवडील इकडे तिकडे गेलेत, भाऊ बहिणी इथं नाहीत आणि या पैशाचा उपयोग आम्हाला आमच्या घरासाठी करता येईल आणि तुम्ही काय म्हणून हे पैसे घेणार आहात. मग हे वाद झाले विद्यार्थ्यामध्ये. त्याच्यात सगळ्या म्हणजे ओबीसीचे विद्यार्थी होते, SCचे होते, इतर समाजाचे पण विद्यार्थी होते. हां, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं ते वाद झाले. वाद झाल्यानंतर मग ते आम्हाला ते कॉलेज सोडावं लागलं. सोडून मग आम्ही औरंगाबादला गेलो विद्यापीठात. हां, औरंगाबादला वसंतराव नाईक कॉलेजला गेलो, BS सेकंड इयर. हां, BS सेकंड इयरला तिथं राजाराम राठोडचं ते कॉलेज. हां, आणि त्या कॉलेजमध्ये आम्ही तिथं पोलीस सर असल्यामुळे आम्ही तिथं गेलो. तिथं फर्स्ट इयर्स, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे BA आम्ही तिथून कंप्लीट केलं. आणि मग तिथं सुद्धा आम्ही वेगवेगळ्या गेम्समध्ये भाग घेत होतो. तिथं सुद्धा कॉलेजला वेगवेगळ्या गॅदरिंगमध्ये भाग घेत होतो आणि हेल्दी वातावरण होतं. आणि हॉटेल अँबॅसिडरच्या बाजूला चिकलठाणा रोडवर वसंतराव नाईक कॉलेज प्राथमिक अवस्थेमध्ये, वरी पत्रे ठोकलेले आणि बाजूनं तट्ट्या अशा बांधलेल्या. एका रूममध्ये 2 विद्यार्थी, हां 2 किंवा 4 असे विद्यार्थी ठेवले जायचे. आणि मग ते सगळे जवळपास महाराष्ट्रातल्या 22 जिल्ह्यातले विद्यार्थी त्या कॉलेजला, कारण प्रमाणात लमाणी समाजाचे विद्यार्थी होते, वडार समाजाचे होते, कैकाडी समाजाचे होते, घिसाडीचे होते, त्याच्यानंतर गोसावी समाजाचे होते, अशा विभिन्न जातीचे विद्यार्थी, इतरही जातीचे, त्याच्यानंतर शेड्यूल कास्टचे विद्यार्थी होते मोठ्या प्रमाणात. आणि ते कॉलेज नवीन असल्यामुळे तिथं पण जातीनं लक्ष, प्राचार्यापासून ते सगळे प्राध्यापक सगळे लक्ष द्यायचे. आणि मुलांना दुष्काळ पडले असल्यामुळं काही मुलाकडून कामं करून घ्यायचे कमवा आणि शिका योजनेमध्ये आणि मुलांना त्याचे ते मोबदला द्यायचे. आणि जे मुलं जे न्हाव्याचे वगैरे मुलं आहेत किंवा धोब्याचे मुलं आहेत, त्या न्हाव्याच्या मुलांना कटिंगचं सामान सगळं विकत घेऊन दिलं होतं कॉलेजनं. आणि न्हाव्याच्या धोब्याच्या मुलांना इस्त्री घेऊन दिली होती. आणि मुलांना त्या वसतिगृहातल्या मुलांना त्यांनी तिथंच इस्त्री करावी, तिथंच कटिंग करावी, त्यांनी शहरात जाऊ नये. तसं शहर खूप लांब होतं, म्हणजे चिकलठाणा एरिया लांबच आहे, अजूनही लांबच आहे. आणि मग शहरात ते जाणं म्हणजे सहज. मग मुलं सिनेमा बघायला, त्याच्यानंतर काही बाजार करायला वगैरे असे जायचे मुलं. आणि मग येताना ते चालत यावं लागायचं, कारण बसची व्यवस्था वगैरे नव्हती त्यावेळेला. हां, आणि सायकल रिक्षा होते त्यावेळेला, टांगे होते त्यावेळेला औरंगाबादला. मग 2 वर्ष आम्ही वसंतराव नाईकमध्ये काढलं आणि त्याच्यानंतर BA झालो. BA झाल्यानंतर आता पुढे काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला. आणि PUC पासून ते MA होईपर्यंत दुष्काळ कायम राहिला. अच्छा, बरोबर. महाराष्ट्रामध्ये तो काळच तसा होता. आणि मग सगळे खेड्यापाड्यातली माणसं शहरात येऊन कामाला लागली होती. तर तसे आमचे आईवडील अगोदरच गेले होते. त्याच्यानंतर आमचे मामा गेले मुंबईला, अगोदर अंधेरीला गेले. अंधेरीहून एका कॉन्ट्रॅक्टरनं त्यांना पंजाबमध्ये घेऊन गेलं. नया नंगलमध्ये एका धरणाचं काम चालू होतं. मग आई वडील मुंबईला काही दिवस बोरी बंदरला रेती बंदरला, तिथं समुद्रातनं वाळू काढायची होती. वडील सिंहाचे आवाज यायचे, जंगल होतं ते. मग ते तिथून ते निघून आले आणि भिवंडीला बसस्टँडच्या बाजूला
तिथे एक काम चालू होतं 82चं म्हणजे नगरपालिकेचं टाकीचं बांधकाम. सुरुवातीला वडिलांनी सुतारकीचं काम केलं आणि आईनं मिळेल ते रोजगार केला. बरोबर. आणि एक बहीण भांडे घासायला जायची आणि एक बहीण 3 भावाला घेऊन तिथं बसस्टँडमध्ये थांबायची. असं व्हायचं. आणि मी औरंगाबादला शिकायला असल्यामुळं मी तिथंच राहिलो आणि हे इकडं भिवंडीला राहिले, मामा नयानंगलमध्ये राहिले आणि मग मी तिथून पत्रव्यवहार करायचा हे सगळ्यांना. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मला भिवंडीला जाता यायचं. काचेगोडा मनमाड अशी रेल्वे होती. त्या औरंगाबादहून त्या मनमाडपर्यंत त्या रेल्वेने यायचं. तिथून मग ते तिकडून भुसावळवरून येणाऱ्या गाडीनं पुन्हा मी मुंबईला यायचं, कल्याणला किंवा ठाण्याला उतरायचं आणि तिथून बसनं पकडून आईवडिलाकडे सुट्टीत 1-8 दिवसासाठी जायचं आणि परत पुन्हा सुट्टी संपली की परत मी औरंगाबादला जायचं. असं साधारणतः BA सेकंड इयर ते MA होईपर्यंत मला ते करावं लागलं. कसरत करावीच लागली तुम्हाला. हां, ते करावं लागलं. आणि मग विद्यापीठाच्या ठिकाणी मी MA फर्स्टला तिथं विद्यापीठात गेले असल्यामुळं तिथले पण प्राध्यापक चांगले ओळखीचे मिळाले. खेड्यापाड्यातली मुलं, दुष्काळातली. बरं, इथं लातूरमध्ये मग केव्हा जॉईन झाला तुम्ही? मी 1968ला इथं 8वीला आलो. आणि त्यावेळेला ते नाही की आपलं जे शिवाजी ग्रंथालय वाचनालय जे तुमच्या अंडर आलं. मी 78ला बिलीप सायन्स केलं MA नंतर. 78ला बिलीप केलं. बिलीप झाल्या झाल्या 3ऱ्या महिन्यात मला इथं विद्यापीठाला नगरपालिकेनं पत्र लिहिलं होतं की आम्हाला एक ग्रंथपाल पाठवा. मग तिथल्या विद्यापीठाच्या ग्रंथपालांनी दोघांच्या नावाची शिफारस केली होती. परंतु ते म्हणाले किंवा नगरपालिकेचा कारभार म्हणजे असा असतो आणि मग आम्हाला तिथं नको, आम्ही आता इथंच काम करतो. आणि मग त्यांनी नकार दिला. मला सुद्धा विद्यापीठात राजूरकर दादा आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, नंतर कुलगुरू झाले. त्याने म्हणाले की मी पण तुला इथं 240वर दैनंदिन वेतनावर लावतो, तू गावाकडे जाऊ नको. असं त्यांचं, कारण मी हिंदीचा विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या घरी जाणं येणं, त्यांची काही कामं, वैयक्तिक काही कामं करायची, त्याच्यामुळं आम्ही त्यांना प्रिय होतो. आणि मग त्यांनी मग मला सांगितलं होतं तसं. मग विद्यापीठाच्या दोन्ही लोकांनी, एक महिला आणि एक पुरुष, अशा दोघांना पाठवलं होतं की यांना तुम्ही जॉईन करून घ्या. परंतु त्यांनी नकार दिला. नकार दिल्यानंतर जोगदेव सर विद्यापीठाचे ग्रंथपाल होते. त्याने म्हणाले की तुम्ही आता बिलीप झालेले आहात आणि तुम्ही जाता का लातूरला ग्रंथपाल म्हणून. तर त्याच्या अगोदर मी MA करत असताना महाराष्ट्र हिंदी ग्रंथालय वाचनालयामध्ये 1.25 वर्ष ग्रंथपाल म्हणून मी अर्धवेळ काम केलं. हां, तिथं मला प्राध्यापक सुरेश पुरींनी त्या ग्रंथालयामध्ये काम दिलं. मला महिन्याला 50 रुपये पगार मिळायचा आणि प्लस शिष्यवृत्ती म्हणजे 40 रुपये. हां, नंतर मग आम्ही BAला असताना आंदोलन केल्यानंतर ती शिष्यवृत्ती वाढली आणि त्याची 80 रुपये झाली होती. त्या आंदोलनात आम्हाला हर्सुल जेलला 1 दिवसाची जेल पण झाली होती आम्हाला. असं ते सगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर मग 78ला त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही प्रमाणपत्र घेऊन या, तुम्ही जिथं काम करताय ते महाराष्ट्र हिंदी ग्रंथालय वाचनालयामधलं, आणि तिथलं प्रमाणपत्र तुम्ही घेऊन या आणि मग तुम्हाला मी विद्यापीठाकडून शिफारस करतो. बरोबर. त्यांनी बरोबर ते माझं प्रमाणपत्र घेतलं आणि विद्यापीठाच्या वतीनं माझी शिफारस झाली. चंद्रभानू सोनवणे हे विद्यापीठात नुकतेच दयानंद कॉलेजवरून आले होते. तिथे हेड ऑफ द डिपार्टमेंट नाही, हिंदी विभागाला आले होते ते. आणि मग चंद्रभानू सोनवणे जेव्हा तिथं आले विद्यापीठात, ते आपल्या औसा तालुक्यातले, आपल्या गावाजवळचे. आणि मग माणिकराव सोनवणे हे नगरपालिकेचे अध्यक्ष होते. मग त्यावेळेला विद्यापीठानेही मला पत्र दिलं आणि राजूरकर दादा हे चंद्रभानू सोनवणेंच्या हे माणिकराव सोनवणेंच्या नात्यातले होते. त्यांनी मला पत्र दिलं. राजूरकर दादा जाऊ नको हे म्हणण्यात त्यांनी दिलं पत्र मला. मग चंद्रभानू सोनवणे साहेबांचा असा शिरस्ता होता की ते कुणालाच पत्र देत नव्हते, लेखी असं कुणाची शिफारस करत. तुमचीच त्यांनी केली. हां, मग पुरी सरांनी असं सांगितलं की आपल्या गावाकडचा विद्यार्थी आहे, MA झालेला आहे, MA हिंदी आहे आणि ग्रंथालय शास्त्रातली पदवी ते पण संपादन केलेली आहे आणि खूप गरीब आहे आणि आज्ञाधारक आहे, विश्वासू आहे.
1971ला सुरुवात झाला. माझ्या अगोदर गुंडेकर नावाचे एक लायब्ररियन काम करत होते, परंतु त्यांना केंद्रीय स्कूलमध्ये त्यांची निवड झाली आणि केंद्रीय स्कूलमध्ये निवड नाशिकला झाल्यामुळं त्यांनी ते सोडून दिलं ते ग्रंथालय. आणि ते ग्रंथालय सोडलं, ते 73-74ला सोडलं. त्याच्यानंतर तिथं ग्रंथपाल नव्हता. राजीव नाईक म्हणून, भालचंद्र नाईक सर म्हणून इंग्रजीचे प्राध्यापक होते, त्याच्या मुलाकडे हे ग्रंथालय सांभाळण्याची जबाबदारी होती. आणि मग तिथून मला जे शिफारस करून पाठवल्यानंतर चंद्रभानूने मला पत्र दिलं, चंद्रभानू सोनवणेने. इथं आल्यानंतर मी माणिकरावजींना जाऊन भेटलो. त्यांनी सांगितले की 11 वाजता या तुम्ही. 11 वाजता आल्यानंतर मग शिव येतात आणि मग तुमचं बघू काय कागद वगैरे. आणि मग त्यांनी लगेच 11 वाजता यायचे ते अध्यक्ष. आणि आल्यानंतर त्यांनी शिवना बोलवून घेतलं आणि माझे सगळे डॉक्युमेंट बघितले. अच्छा. आणि बघितल्यानंतर त्यांनी म्हटले की हा क्वालिफाईड आहे, मोस्टली क्वालिफाईड आहे. तर लगेच मला ते ऑर्डर त्यांनी लगेच संबंधित क्लार्कला बोलून ऑर्डर दिली. जॉईनिंग रिपोर्ट नाही, अर्ज करायचा नाही, काहीच मला तुम्हाला आदेश दिला. मग माझ्याकडनं अर्ज लिहून घेतला आणि जॉईनिंग रिपोर्ट घेतला. त्या दिवशी होता गुरुवार. आणि मग मी जॉईन झालो आणि माझे सासरे दर गुरुवारी औषधाला येत होते. अच्छा. औषधाला आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मला नोकरी लागलेली आहे आणि ते माझ्यासाठी उमरग्याला प्रयत्न करत होते. अच्छा. उमरग्याच्या कॉलेज. हां, तिथं मुसांडे नावाचे प्राचार्य होते, ते होते माकणीचे आणि ते अर्धवेळ प्राध्यापकाची, हिंदीच्या प्राध्यापकाची जागा होती. परंतु मग मला इथं 13 तारखेला मिळाली आणि तिथली 18 तारखेला माझी मुलाखत होती सप्टेंबरच्या. मग मला स्वतःच्या स्वबळावर मिळालेली नोकरी, मग आता सासऱ्याला कशाला हे करायचं. हां, मग मी सासऱ्याला जाऊन सांगितलं गुरुवारी की मला आता नोकरी मिळालेली आहे आणि मी तिकडे येणार नाही. ते म्हणाले की तुम्हाला तुमचं सगळं ठरलेलं आहे. मी म्हटलं ते अर्धवेळ नोकरी आहे, कधी काढू शकता. आता इथं मला मिळालेली आहे, टेम्पररी का असेना पण पूर्ण वेळ इथं ग्रंथपालाची जागा रिकामी आहे. आणि मग मी इथंच जॉईन झालो 13 सप्टेंबर 1978ला. हां. आणि मग दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. शुक्रवारी मग ते शिव मला विचारले की तुम्ही केव्हा जॉईन होता. मी म्हणालो 8 दिवसानं, कारण औरंगाबादला माझं सगळं सामान आणायला वेळ. त्याने म्हणले अभी के अभी जॉईन हो जाओ, नहीं तो 1 दिन की सीनियरिटी मार खाएंगे तुम्हारे. आणि मग शाह अहमद सिद्दीकी नावाचे हैदराबादचे ते शिव होते आणि त्यांनी ताबडतोबीनं मला जॉईन केलं. त्या दिवशी गुरुवार होता. गुरुवारचे मी ड्युटी केली संध्याकाळची 4 ते 8पर्यंत आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारची सुट्टी होती. त्याच्यामुळे मला गावाकडे जाऊन सांगता आलं की मला गावाकडे जाऊन काही फायदा नव्हता, कारण आईवडील होते मुंबईला. मग त्यांना मी इथून पत्र लिहिलं, सासऱ्याला साक्षात सांगितलं. हां. आणि मग अशा पद्धतीनं मला ते नोकरी बोलावून दिल्यासारखं झालं बरं का. त्यावेळेला कोणी काय कसलंच काय अपेक्षा. इथे ज्या वेळेला आलात, ग्रंथालय चळवळ ही जी चालू केली, मग जनार्दन वाघमारे असतील, नागराव कुंभार असतील, तर आणखीन साहित्यिक बरेच तुमच्या जवळ आले. हे ग्रंथामधून आले का तुम्ही वैचारिक काही चळवळ विचारवंताच्यात चळवळीत सामील झालं? हां, त्यावेळेला सार्वजनिक ग्रंथालय हे लातूर नगरपालिकेचं सर्वोत्कृष्ट ग्रंथालय होतं. लातूरमध्ये 3 ग्रंथालय होते. एक बलभीम वाचनालय होतं, ते बाबासाहेब परांजपेने सुरू केलेलं होतं, ते गाव भागात होतं. आणि एक मारवाडी नवयुवक वाचनालय होतं, त्याच्यात हिंदीचे मारवाडी समाज मोठ्या प्रमाणात वाचक होता. त्याच्यामुळे ते मारवाडी हिंदी पॉकेट्स बुक्स ठेवायचे ते. आणि ते त्यांच्या म्हणजे परिघापुरतंच ते मर्यादित झालं होतं. आणि हे नगरपालिकेचं ग्रंथालय होतं ते एक संदर्भ ग्रंथालय म्हणून सुरू, शिवराज पाटील साहेबांची ही कल्पना. हो. आणि त्या काळातलं सगळ्यात मोठं ग्रंथालय. आणि 1971ला ह्याचं बांधकाम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हे केशवराव सोनवणे होते. आणि त्यावेळेला भाऊसाहेब सावे हे कॉन्ट्रॅक्टर नगराध्यक्ष बी होते. आणि त्याच्यानंतर शिवराज पाटील साहेब नगराध्यक्ष झाले. शिवराज पाटील साहेबांनी त्यांची मूळ कल्पना आहे. मग प्राचार्य त्यावेळेला वाघमारे सर,
नाकाडे सर, त्याच्यानंतर शिवाजीराव पाटील सर, हे कडगे सर, अशा सगळ्या प्राचार्याची मदत घ्यायचे हे ग्रंथालय पुस्तक निवडीसाठी, सिलेक्शनसाठी आणि पुस्तक खरेदीसाठी सुद्धा. कारण हे ग्रंथालय केवळ नगरपालिकेचं होऊ नये, तर इथं 3 महाविद्यालय आहेत, इथं 10-11 हायस्कूल्स आहेत, तर या सगळ्यांना उपयोगी पडेल असं. आणि इथं न्यायालय आहे, तर न्यायालयाच्या वकिलांना त्याच्यानंतर उपयोगाचे पडतील असे पुस्तकं, झाबवाला सिरीज वगैरे, हिंदू लॉ वगैरे, असे मेमोरियम लॉ वगैरे, असे सगळे पुस्तकं. त्याच्यानंतर वैद्यकशास्त्रावरचे पुस्तकं, वेगवेगळ्या विषयावर, खेळावरचे पुस्तकं, कलेवरचे पुस्तकं, त्याच्यानंतर कथा, कादंबऱ्या, चरित्र, त्याच्यानंतर कोश वाङ्मय, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, अमेरिकाना, मराठी विश्वकोश, भारतीय संस्कृती कोश, असे विविध प्रकारचे व्यायाम ज्ञानकोश, त्याच्यानंतर मराठी तत्त्वज्ञान महाकोश, अशा प्रकारचे कोश वाङ्मय प्रचंड असं खरेदी केलं जात होतं. आणि त्याच्यानंतर मी आल्यानंतर हा सेंटरचं ग्रंथालय असल्यामुळं वेगवेगळे मासिकं वगैरे त्यांच्या सल्ल्याने मी म्हणजे काय काय घ्यायला पाहिजे, सगळे प्राचार्य, सगळे प्राध्यापक, सगळे वकील, सगळे बँकेचे लोक, डॉक्टर्स, इंजिनियर्स तिथं यायचे आणि मग प्रत्येकाचं सजेशन मी लक्षात घ्यायचं आणि त्या सजेशनप्रमाणे मी पुस्तकाचं सिलेक्शन करायचं. आणि त्याच्यामुळं सगळ्यांचं सहज येता जाता ते रस्त्यावरलं गोलाई होती, खाली भाजीपाल्याला गेलं, मार्केटला गेलं तर सहज वळून हे ग्रंथालयात यायचे. वाघमारे सर हे सुरुवातीपासून ग्रंथालयात यायचे. त्याच्यानंतर आपले नाकाडे सर यायचे, सगळे रणसुभे सर यायचे, कुंभार सर यायचे, इकडे तत्वज्ञानाचे कडगे सर यायचे, सगळ्या शाळांचे हेडमास्टर यायचे. त्याच्यानंतर वकील यायचे, डेप्युटी कलेक्टर यायचे, पोलीस अधिकारी यायचे. ही सगळी मंडळी या ग्रंथालयात येत होती. त्याच्यामुळे तिथून जवळीकता वाढत गेली आणि सर्वात चांगलं ग्रंथालय असल्यामुळं सगळे नोकरदार वर्ग इथं असायचा मोठ्या प्रमाणात. आता आम्ही असंही ऐकलं की तुम्ही म्हणजे हा जॉब करत करत काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील शिकवले. तर मग त्याच्यानंतर काय झालं की महाराष्ट्र शासनाचे ग्रंथपालन वर्ग नावाचे 1-2 महिन्याचा अभ्यासक्रम ते महाराष्ट्रामध्ये 11 ठिकाणी चालत होता. त्याच्यापैकी मराठवाड्यात औरंगाबाद नंतर लातूरला चालायचा आणि संबंध कर्नाटकच्या बॉर्डरपासून इकडे तेलंगणाच्या बॉर्डरपासून नांदेड जिल्ह्याचा पूर्ण भाग आणि इकडून कमालनगरपासून सगळे विद्यार्थी त्या अभ्यासक्रमाला यायचे. आणि हा अभ्यासक्रम पूर्वी चालत होता. 1971ला सुरुवात झाला, परंतु तो ग्रंथपाल गेल्यानंतर पुन्हा मग ते दाडगे सर चालवत होते आणि दाडगे सरानंतर मग 1978 नंतर मी चालवायला लागलो. ते 1978 ते 2020 पर्यंत जवळपास हा अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाचा चालवला. त्याच्यामुळे खेड्यापाड्यातनं विद्यार्थी या 2 महिन्याच्या अभ्यासक्रमाला यायचे. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा बिलीफ सायन्स हा पदवी अभ्यासक्रम मी पहिल्यांदा लातूरमध्ये आणला. पहिल्यांदा याचं श्रेय तुम्हाला जातं. पहिल्यांदा आणला कारण तिथं लातूरला पत्रकारितेचा आणि तो अभ्यासक्रम महारुद्र मंगनाळे आणि आम्ही दोघं जण गेलो आणि मी हा पदवी अभ्यासक्रम आणला आणि महारुद्रने ती पत्रकारितेचा अभ्यासक्रम आणला. असे ते अभ्यासक्रम आणून तो सुरुवात केली. मात्र त्याच्यानंतर SNDT महिला मुक्त विद्यापीठाचं पत्रकारिता दूरशिक्षण केंद्र इथं सुरू झालं. म्हणजे त्याच्यासोबत चालू झालं. ते जुन्या नगर परिषदमध्ये नवे म्हणजे जुन्या नगर परिषद नवीन इमारतीत नगर परिषद शिफ्ट झाल्यानंतर जुन्या नगर परिषदेमध्ये ते सुरू झालं. आम्ही ते केलं. ते 10-11 वर्ष आम्ही चाललं. अनेक महिलासाठी होतं. अनेक महिला त्याच्यामध्ये पदवीधर झाल्या, त्याने B.Ed केल्या, त्याच्यानंतर काय MA झाल्या, काय प्राध्यापिका झाल्या. त्याच्यात विशेषतः गोमारे सरांची मिसेस त्या वर्गाला होत्या. त्याच्यानंतर हिरास ॲडव्होकेट नगरपालिकेचे अध्यक्ष होते ते ॲडव्होकेट हिरास, त्यांची मंडळी, ॲडव्होकेट सास्तूरकरांची मंडळी, त्याच्यात पाटणकरांची मंडळी. म्हणजे तुमच्या त्या अभ्यास वर्गाचा महिला वर्गांना चांगला फायदा झाला. त्याच्यामध्ये गिरी निगडीकर, मी, जयश्रीराव देशमुख, नलिनी सेठ चापसी आणि एक कांबळे मुरुड. म्हणजे हे
शैक्षणिक कार्य पण चांगलं डेव्हलप चांगलं झालं झालं. म्हणजे पालिकेच्या वतीने. हे नाही, हे स्वतंत्र, हो हे स्वतंत्र म्हणजे ग्रंथपालन वर्ग स्वतंत्र. अच्छा. आणि बिलीफ सायन्स स्वतंत्र. त्याचा नगरपालिकेशी काही संबंध नाही. हो, तुम्ही स्वतंत्र चालू केलं. आणि ते SNDT महिला मुक्त विद्यापीठाचा डिग्री अभ्यासक्रम तो स्वतंत्र चालवला. आणि मग सतत अर्थात हे मुक्त विद्यापीठाचं जे सेंटर आलं SNDTचं ते पुरी सरांनी औरंगाबादहून इकडं पाठवलं. अच्छा. उमा वनशे नावाच्या करस्पॉन्डन्स विभागाच्या प्रमुख होत्या SNDTच्या. त्यानं इथं बोलवलं, महिला मंडळामध्ये बैठक घेतली, जागा कुठली घ्यायची असं याच्याबद्दल चर्चा झाली. या संदर्भात नगरपालिकेला भेटून आम्ही ती जागा मिळवली नगरपालिकेची. आणि ग्रंथपालन वर्गाची आणि बिलीफ सायन्सचे जे वर्ग चालायचे ते हुतात्मा स्मारकात. कारण हुतात्मा स्मारक आम्हाला कलेक्टरने दिलं होतं जिल्हा ग्रंथालय संघाला. अच्छा. मी नगरपालिकेचा ग्रंथपाल, परत जिल्हा ग्रंथालयाचा मी कार्यवाह म्हणून काम करायला लागलो. सुरुवातीला सहकार्यवाह, नंतर कार्यवाह अशा पदावर राहिलो. आणि या जिल्ह्यामध्ये त्यावेळेला लातूर शहरामध्ये फक्त 3 ग्रंथालय होते. ते असं काम करत गेलो, रजिस्ट्रेशनपासून ते मान्यतेपर्यंतचे सगळे कामं करत लातूर शहरामध्ये 21 ग्रंथालय तयार झाले. आणि लातूर जिल्ह्यामध्ये 61 ग्रंथालय होते. ते पूर्ण तालुका वाईज असं आम्ही कार्यकर्ते तयार केले. उदगीर, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंगा अशा वेगवेगळ्या विभागातले कार्यकर्ते तयार केले. एकूण तुमच्या हे सगळं बघितल्यानंतर हे जिल्ह्याभरात किती असतील आता? जिल्ह्यामध्ये 678 ग्रंथालय आहेत. 700 होते, त्याच्यापैकी काही बंद झाले. आणि 100% हा जिल्हा 2014 पर्यंत करायचा आमचं हे लक्ष होतं. परंतु 2012ला शासनानं मान्यता बंद केली. अच्छा. हां. आणि औसा तालुका सगळ्यात मोठ्या आघाडीवर, सर्वाधिक ग्रंथालय तिथं आहेत. आणि मराठवाड्यात सगळ्यात जास्त ग्रंथालय लातूर जिल्ह्यात आहेत. आणि महाराष्ट्रात 3ऱ्या क्रमांकावर लातूर जिल्हा आहे. 1 नंबरला सोलापूर जिल्हा, 2 नंबरला नांदेड जिल्हा आणि 3 नंबरला लातूर जिल्हा. हां. कदाचित हे जर शासनानं मान्यता दिली असती तर 1 नंबरला लातूर जिल्हा राहिला असता. अर्थात याच्यामध्ये लातूरचं नेतृत्व होतंच. हां. त्या अनेक काही प्रश्न असतील लायब्ररीच्या संदर्भात तर आम्ही त्यांना सांगायचं. त्याच्यामुळं त्यांची ओळख झाली. आणि अनेक कार्यक्रमामध्ये विलासरावजींना आम्ही त्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व करायचं. दिलीपरावजीला त्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व करायचं. उदगीरकर आमदार होते, शिक्षक आमदार, त्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं. आणि अशा सगळे कॉलेजचे प्राचार्य यांना त्याच्यामध्ये, प्राध्यापक यांना त्याच्यामध्ये आणायचं. त्याच्यामुळे कार्यक्रमाचं स्वरूप मोठं व्हायचं. त्याचबरोबर काय झालं की नगरपालिकेमध्ये दिवाळी अंकाचं प्रदर्शन, नवीन आलेल्या पुस्तकाचं प्रदर्शन असं मी भरवत गेलो. त्याच्यानंतर व्याख्यानमाला भारत सासणे साहेबांच्या काळापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आता राहिले उदगीरला. परंतु ते अगोदर लातूर नगरपालिकेचे शिव होते. अच्छा. 2 असे शिव, लक्ष्मीकांत देशमुख आणि भारत सासणे, हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. अच्छा. हे त्याच्यावर मी ते आर्टिकल लिहिलं आणि ते सगळ्यांना माहिती केलं. मग ते व्याख्यानमाला खूप जोरात चालली की दरवर्षी व्याख्यानमाला, दरवर्षी 5 व्याख्यान. विचारवंताची फार मांदियाळी. आणि याच्यामध्ये सगळ्या लातूरचे जेवढे काही वेगवेगळ्या क्षेत्रातले वाघमारे सर असतील, कुंभार सर असतील, मगेरवार सर असतील, देऊळगावकर सर असतील, इंगोले सर असतील, इव्हन दो देवसिंग चव्हाण गुरुजीचं पहिलं व्याख्यान झालं व्याख्यानमालेत पहिल्यांदा. रोडे सर, त्याच्यानंतर देवसिंग चव्हाण गुरुजी, त्याच्यानंतर इंगोले सर आणि मला वाटतं चंद्रकांत देऊळगावकर सर, हे पहिलं व्याख्यानमाले. म्हणजे भारत सासणे सरांची ही कल्पना. हां. आणि खूप गाय झाली, म्हणजे बराच काळ तुम्ही होतात तोपर्यंत हे चालू होते, आम्ही बघितले ते. हो. तर 12 वर्ष हे व्याख्यानमाला चालली. म्हणजे साधारणतः 12 वर्षात 60 व्याख्यानं झाली. त्याच्यामध्ये दिग्गज महाराष्ट्रातली फार नामांकित लोक यायचे. याच्या लातूर, वसा आणि वारसा या पुस्तकामध्ये, या व्याख्यानमालेमध्ये उल्लेख जयद्रथ जाधवाने हे संपादित केलेलं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये ह्याचा आवर्जून उल्लेख आहे. आणि लातूर जिल्ह्यातल्या ग्रंथालय चळवळीवर या. त्याचबरोबर लातूर डिस्ट्रिक्ट गॅजिटियर, महाराष्ट्र म्हणजे जिल्ह्याचं गॅजिटियर असते ते महाराष्ट्र शासनाचं, त्याच्यामध्येही या चळवळीबद्दल मोठ्या प्रमाणात उल्लेख झालेला आहे. मग मी असं म्हणेन खरं बघायला गेलं तर तुमचं हे काम जे आहे, एक पंक्ती लावली
त्याच्यात हजारो पंद्या निर्माण झाले असं आहे. हो, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्र्यंबकदास झंवर सर हे आम्ही दोघे एका कॉलेजचे विद्यार्थी. अच्छा. आणि ते कॉलेजला असताना त्याने विकास वाचनालय सुरू केलं होतं औशाला. अच्छा. आणि त्या वाचनालयामध्ये पेपर वगैरे वाचायला आम्ही जात असो. अच्छा. बरं का. आणि ते वाचनालय आम्ही बघितलं होतं, तो एक इम्पॅक्ट. पुन्हा कॉलेजला आल्यानंतर कॉलेजची लायब्ररीचा इम्पॅक्ट आमच्यावर झाला. बरं का. आणि मग वाचनाचा छंद सुरुवातीपासून होता. मग ते क्युरिओसिटी वाढत गेली. अभ्यासक्रमाची पुस्तकं आणि इतर पुस्तकं हे वाचायचे. आणि रात्री कॉलेजची लायब्ररी 12पर्यंत असायची. अच्छा. हां. आणि मग मी इथं आल्यानंतर रात्री जे कॉलेजचे विद्यार्थी, कॉलेजच्या एकाही कॉलेजला रिडिंग हॉल नव्हता. आणि त्यावेळेला कॉलेजेस खूप लांब होती. हां. आणि तिथं कोणी राहत नव्हते फारसे कोणी त्या कॉलेजमध्ये. तेव्हा मी संध्याकाळी 8 ते 12पर्यंत रिडिंग हॉल सुरू केला. अच्छा. मग माझ्या लायब्ररीचे सभासद होऊन माझ्या लायब्ररीतले त्यांच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं त्यांना द्यायचे किंवा त्यांनी त्याच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं घेऊन यायचे आणि रात्री 8 ते 12 त्यांनी वाचायचे आणि 12 नंतर विद्यार्थी जायचे. आजही म्हणजे तुम्ही हे जे चालू केलेलं ना, आजही शिवछत्रपती त्या वाचनालयामध्ये ते चालतं. उलट तर आता उभरत्या प्रशासनातली मोठी फौज तिथून आता निर्माण होऊ लागली. अगदी बरोबर. अगदी. हां. तर लहान मुलासाठी मग मी सुरुवात केली. सुरुवातीला नवीन की लहान मुलासाठी संध्याकाळी मुलं सुटले की साधारणतः 5 ते 7पर्यंत लहान मुलांची पुस्तकं विनामूल्य मोठी सतरंजी टाकून द्यायची दुसऱ्या माळ्यावर आणि सगळ्या मुलांना ती पुस्तकं द्यायची. त्याच्यासाठी एक स्वतंत्र माणूस ठेवला आणि त्यांनी तिथं वाचायची आणि पुस्तकं ठेवून जायची. पुन्हा दुसऱ्या दिवशी यायचं. हे चालवायचं, हे करायचं. म्हणजे प्रयोग बरेच केलं तुम्ही आणि त्याच्यामुळं म्हणून तर तुम्ही सबंध महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात. हां. झंवर साहेबांनी ते वाचनालय काढल्यामुळं त्यांना वाचण्याचा पाठांतराचा छंद होता. अच्छा. आणि ते हायस्कूलला ते हुशार होते खूप. आणि ते कॉलेजचे माझ्या ते मी PUCला ते फर्स्ट इयरला. अच्छा. आणि ते तसं असल्यामुळं त्यांच्याबद्दल एक आमच्या मनात अट्रॅक्शन होतं. पांढरा शुभ्र पायजमा, वरी नेहरू शर्ट. हां. म्हणजे कॉलेजला जरी आलं तर तसं एक चष्मा, गोल्डन चष्मा, हेअरस्टाईल त्यांची अशी असायची. आणि सगळ्याबरोबर बोलतं, भाषण करायचे वेगवेगळ्या कार्यक्रमात. ते अट्रॅक्शन. मग त्यांची आमची ओळख झाली ती. मग वाचनालयात त्यांनी आम्हाला घेऊन गेलं, ते वाचनालय दाखवलं आणि तिथून मग आम्ही ते मित्र झालो. अच्छा. आणि मग ते तिथून ते त्यांनी कॉलेज सोडलं. ते औरंगाबादला. हो. आता म्हणजे शेवटी ते संपूर्ण या ग्रंथालयाचे अध्यक्ष राहिले, विभागाचे अध्यक्ष झाले, राज्यावर गेले आणि मी ते अध्यक्ष, मी सेक्रेटरी. विभागाचं ते अध्यक्ष, मी सेक्रेटरी. जिल्ह्याचा अध्यक्ष ते मी सेक्रेटरी. तुमची जोडीच. म्हणजे आम्ही शेवटपर्यंत त्यांना सेक्रेटरी पद. आणि ते कसं होतं की एक चांगलं व्यक्तिमत्व की सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारं ते व्यक्तिमत्व. हां. ते काय असं व्यावसायिक त्यांचं डोकं म्हणजे नाव कुठेही निघते. आणि ते विलासरावजीचे चांगले संबंध होते, शिवराज पाटलाचे चांगले संबंध होते, दिलीपरावजीचे चांगले संबंध होते. सगळ्या राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, वेगवेगळ्या क्षेत्रात, कृषीमध्ये त्यांचे चांगले संबंध होते. काही दिवस ते कृषी विद्यापीठावर बी राहिले आणि साक्षरता अभियानाचे ते अध्यक्ष झाले महाराष्ट्राचे. त्याचं बरंचसं विलासरावजींनी त्या कामात खूप. हां. आणि विलासरावजींना या चळवळीबद्दल पहिलं अधिवेशन आम्ही मुशिराबादला घेतलं. अच्छा. आणि विलासरावजीला त्या कार्यक्रमाला ते राज्यमंत्री होते. अच्छा. आणि मग त्यांनी आमची ती ही चळवळ समजून घेतली की लातूर जिल्ह्याचं विभाजन आणि त्यावेळेला पहिल्यांदा म्हणजे ते पहिलं शेवटचं अधिवेशन झालं उस्मानाबाद जिल्ह्याचं. आणि मग त्यांना हे सगळे प्रश्न समजावून आम्ही सांगितले. होतेच त्याच्याबरोबर त्या अधिवेशनाला. आणि मग विलासरावजीने ही चळवळ समजून घेतली आणि मग त्यांनी पण ह्याच्यात लक्ष घातलं. दिलीपरावनी नंतर मग ते मंत्री झाले.
त्यांनी पण ह्याच्यात लक्ष घातलं आणि मग चळवळ वाढत म्हणजे राजकीय वारशामुळे देखील वेळोवेळी आपली ही म्हणजे आम्हाला काही प्रॉब्लेम निर्माण झाले नाहीत. आणि दुसरी गोष्ट कशी की या लोकांचे संबंध आमचे असल्यामुळं की कुठलं काम अडकलं नाही, नगरपालिकेमध्ये आम्हाला काही प्रशासकीय त्रास झाला नाही. आलं का लक्षात. आणि क्षेत्र ग्रंथालय असल्यामुळं चांगलं ज्ञानदानाचं क्षेत्र आहे तुमचं, त्याच्यामुळे बघण्याचाही दृष्टिकोन आमच्याकडे बदलला सगळा. आणि मग नगरपालिकेने माझा चांगल्या कामाबद्दल 3दा माझा सत्कार केला. शेवटचा जो सत्कार आहे तो ते यशवंतराव चव्हाणांचा जो पुतळा बसवला नगरपालिकेच्या परिसरामध्ये, त्यावेळेला माझा म्हणजे शिवराज पाटील साहेब, त्यावेळेला शरद पवार, त्याच्यानंतर निलंगेकर साहेब, विलासरावजी देशमुख साहेब, सुशील कुमार शिंदे हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते पुतळ्याच्या. मोठी मान. आणि त्यावेळी सोनवणे, अबूबकर सिद्दीकी पहिले म्हणजे नगरपालिकेचे अध्यक्ष, गोरोबा पवार आणि माझा सत्कार केला वाघमारे सरांनी, म्हणजे या सगळ्या मंडळीच्या हस्ते. आणि आम्हाला पगारामध्ये 2 वेतनवाढी दिल्या. म्हणजे त्याच्यामध्ये मी होतो, अर्जुन सांगवीकर होते आणि राजीव नाईक. हे नगरपालिकेने ठराव घेऊन आम्हाला 3 माझ्या कारण तुमचं कार्य जेवढं मोठं होतं की विस्तृत स्वरूपामध्ये होतं. हो, पण सर्व स्तराच्या म्हणजे लहान मुलांना ते वृद्धापर्यंत सगळ्यांचा विचार करून तुम्ही डेव्हलप केला. त्याची कदाचित ती एक पावती असेल तुमच्यासाठी. अगदी बरोबर. पण कसं होतं की सार्वजनिक ठिकाणी काम करताना मला 2 डोळे होते, पण माझ्याकडे बघणारे हजार डोळे होते. ते बरोबरच आहे. हरे कृष्ण. त्याच्यामुळे कसं आहे की सार्वजनिक ठिकाणी काम करायचं आणि म्हणजे बुद्धिजीवी लोकांच्या पुढे काम करायचं तर ते वेगळ्या पद्धतीने लागतं. कारण तिथं कसं आहे चांगुलपणाही खूप उशिरा येतो आणि बदनामी फार लवकर होते. परंतु हे माझं क्षेत्र मला म्हणजे माझे वडील सांगायचे नेहमी, आणि माझ्या गुरुजीने मला सांगितलंय 3 गोष्टी सोडून द्यायच्या. की चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, आणि आपली वागणूक चांगली ठेवायची, नैतिकता चांगली ठेवायची. म्हणजे मग कुणाला घाबरायची गरज पडत नाही. आणि हे 3 गोष्टीपैकी एक जरी गोष्ट आपली कमी पडली तर मग आपल्याला कुणीही काही करू शकत नाही. अगदी बरोबर आहे. आणि सगळे प्राचार्य, सगळे प्राध्यापक, सगळे डॉक्टर्स, सगळे इंजिनियर, सगळे कॉलेजला शिकणारी मंडळी येत असल्यामुळं म्हणजे मला जे काही माहिती नाही ती त्यांच्याकडून माहिती मिळायला. आणि सुदैवाची गोष्ट सांगतो की पहिला IPS म्हणजे उद्धव कांबळे हे समाजशास्त्राचे प्राध्यापक शाहूचे. आमच्या समकालीन ते विद्यापीठात डिबेटर होते, ते समाजशास्त्राचे MA झालेले. आणि इथं आल्यानंतर त्याने IPSची तयारी केली आणि ते IPS झाले. म्हणजे मराठी माध्यमातले पहिले IPS झालेले ते उद्धव कांबळे. त्यांना माझ्या लायब्ररीत यायचे, ते सगळेच प्राध्यापक यायचे. किंडेकर असतील, त्याच्यानंतर वाघमारे सर असतील, सगळे प्राध्यापक, अनुरुद्ध जाधव सर असतील, हे सगळे लोक यायचे. श्रीराम मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्या विषयाचे प्राध्यापक यायचे. बादाडी सर यायचे, म्हणजे त्या शाहूचे प्राध्यापक, ही सगळी मंडळी यायची. त्याच्यामुळे सगळ्यांच्या ओळखी झाल्या. आणि आपण कुणाबरोबर राहतो याच्यावर तुमचं म्हणजे तुमची प्रतिमा नक्कीच म्हणजे डेव्हलप होत असते. आणि मग ते होत गेलं. आणि लायब्ररीच्या वेळा वेगळ्या असल्यामुळं नगरपालिकेच्या प्रशासनाचा उपसर्ग काही मला झाला नाही. बरोबर. सकाळी माझी लायब्ररी 8ला सुरू व्हायची, बरोबर, आणि सकाळी 10पर्यंत संपवायची. 11पर्यंत कामं करायची मी ऑफिसचे आणि घरी जायचं. पुन्हा 4ला लायब्ररी सुरू व्हायची संध्याकाळी, सायंकाळी ते रात्री 8 वाजेपर्यंत चालायची. मधल्या काळात जे काही कामं असेल ते यायचं, कारण जायला यायला मला खूप लांब होतं. त्याच्यामुळं ते कामं करायचे. त्याच्यामुळं अनेकांच्या लातूर शहराच्या कानाकोपऱ्यातले, लातूर जिल्ह्यातल्या म्हणजे एक खेड्यापाड्यातले सगळे, पार नांदेडच्या त्या कर्नाटक बॉर्डर, तेलंगणा बॉर्डरपासून ती सगळी मला ओळखायला. कारण मी एकमेव वर्ग व्यवस्थापक आणि वर्गाचा शिक्षक आणि सातत्याने शिकवत गेलो. बरोबर. दरम्यानच्या काळात राजधर्म विकास प्रबोधिनी नावाचा एक ग्रंथालय शास्त्राचा पदवी अभ्यासक्रम शाहूने चालू केला होता. नाही, मानेने चालू केला होता. राजधर्मचे माने, बरोबर, त्यांचं नाव विसरलो मी. ते मानेच आहे ते. मानेच नाव त्यांचं विसरलो मी. तर
ते मानेंनी ते बिलीफ सायन्स सुरू केलं आणि मला तिथं बोलावलं. मग माझे जेवढे शिक्षक होते इकडे शिकवणारे, अच्छा, लायब्ररी ट्रेनिंग कोर्सला, बिलीफला, लायब्ररी ट्रेनिंग कोर्सला, ते सगळे शिक्षक मी तिकडे घेऊन गेलो. मग तिकडे ते वर्ग 5-6 वर्ष मी शिकवले आणि हे जवळपास 78 ते 2020 पर्यंत हे शासनाचा कोर्स चालू. SNDT 12 वर्ष चालवली आणि बिलीफ सायन्स यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे 3 वर्ष चालवलं. त्याच्यामुळं मी सर्वांना परिचित झालो. बरोबर. मग मी नगरपालिकेचा ग्रंथपाल आहे का जिल्हा संघाचा कार्य आहे हे लोकांना शेवटपर्यंत अजूनही मला कार्यकर्ताच म्हणून ओळखलं जातं. कारण विचारवंताच्या फळीत तुम्ही दिसता, त्याच्यामुळे बरेच अंशी हा एक विचारवंतच आहे ग्रंथालयाचा असं वाटतं आम्हाला. पण कार्यक्षेत्रामुळे माझी ओळख झाली आणि माझ्यामुळे कार्यक्षेत्राची ओळख झाली. बरं, आता एकूण एक कॉल एवढं सगळं सारांश बघता, आता नवीन पिढीबद्दल ज्या वेळेला ग्रंथालयाच्या बाबतीत काही संदेश सांगायचा असेल तर काय सांगाल? आता कसं आहे की मोबाईल हँडसेट आलेला आहे बरं का, परंतु त्या मोबाईल हँडसेटमध्ये तुम्हाला जे काय आवश्यक तेवढं ज्ञान त्याच्यात मिळतं, परंतु त्या हँडसेटमध्ये येणारं ज्ञान हे मूळ पुस्तकातलं असतं. आणि पुस्तक वाचल्यामुळं तुमची चिंतनाची प्रक्रिया सुरू होते, एक विचाराची प्रक्रिया सुरू होते. मोबाईलमुळे होत नाही, कारण मोबाईलमुळे तुमचं काय काम आहे पटकन तुम्हाला सांगून मोकळं होतो आणि डोकं रिकामं राहतं. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो भाग यायला लागलाय पुढचा, की तुमची बुद्धिमत्ता ही उपयोगात येणार नाही अशी एक व्यवस्था होत चाललेली आहे. म्हणून बहुजनांनी, कारण बहुजनाच्या घरी पुस्तकं नव्हती. बरोबर. आणि हे जे लातूर जिल्ह्यातले सगळे जे ग्रंथालय आहेत ती बहुजनांची ग्रंथालय आहेत. अच्छा, बरं का. तसं आम्ही काही बहुजन आणि अभिजन असं आम्ही काही केलेलं नव्हतं, परंतु याच्यामध्ये झपाटून एक चळवळ निर्माण झाली. एक परिघातले आम्ही ग्रामीण विभागातले एक तर खेड्यातले असल्यामुळं झमरसाहेब काय औषधाचे ग्रामीण विभागातले, मी खेड्यातला, आणि चळवळीत काम करणारे एक हौगी बेरखेळे आमचे वडवळ नागनाथचे होते आहेत. त्याच्यानंतर प्रभाकर कापशे हे आलमल्याचे आहेत, राम मेकले हे, म्हणजे जवळपास तुम्ही सर्वच ग्रामीण भागात असल्यामुळं मुळापर्यंत तुम्ही वाचनालय ही चळवळ घेऊन गेला. शिरशे नावाचा एक उदगीरवरून काम करणारा तो कार्यकर्ता आमचा आहे. असे सगळे कार्यकर्ते, म्हणजे किरण बाबळसुरे औषधामध्ये काम करणारे, मारुती चिरके एक माझा मित्र होता तो. बरोबर. म्हणजे तुम्ही ग्रामीणवरती हे पूर्ण केल्यामुळे ग्रामीण भागापर्यंत आधी. आणि आता हे आधुनिकतेमध्ये ज्या वेळेला आपण बघतो, आता ही मोबाईल बी ही संस्कृती आता ग्रामीण भागापर्यंत गेलेली आहे. मग ग्रंथ आणि मोबाईल या बाबतीत आता युवकांनी काय करायला हवं? तर कोरोनाच्या काळापासून हा इफेक्ट जाणवतोय बरं का. कोरोनाच्या काळापासून वाचक वर्ग कमी झालेला आहे, परंतु वृत्तपत्र आणि नियतकालिकाचा वाचक वर्ग कमी झालेला नाही. तो कायमच आहे. कारण मी जे गावाकडे ग्रंथालय चालवतो, मी पाहतो ते काय ते अजूनही. आणि ग्रंथालयामध्ये जर दर्जेदार ग्रंथ तुम्ही ठेवले की वाचक तयार होतोच. परत आता फक्त कसं आहे की वाचकाने ग्रंथालयात जावं अशी व्यवस्था राहिलेली आहे. बरोबर. आता ग्रंथाने वाचकापर्यंत जावं ही अशी व्यवस्था आहे आणि ह्याच्यात बदल करणं गरजेचं आहे. कारण ग्रंथालय शास्त्रामध्ये ते आहे की पुस्तक उपयोगासाठी आहे आणि प्रत्येक पुस्तकाला वाचक मिळाला पाहिजे आणि प्रत्येक वाचकाला तिच्या आवडीचा ग्रंथ मिळाला पाहिजे. आणि ते कसा मिळाला पाहिजे तर शेव द टाइम, कमी ताबडतोबीने मिळाला पाहिजे. आणि आता जगच तसं झालं. आणि ग्रंथालय वर्धिष्णू संस्था आहे, कारण वेगवेगळे प्रकाशन ग्रंथालयामध्ये येत आहेत. आणि आता कसं आहे की ग्रामीण भागातला म्हणजे शिकलेला माणूस आता लिहायला लागला आहे आणि त्याचं ग्रामीण जीवन, अगोदर कसं होतं की हिंदी साहित्यामध्ये हे ग्रामीण जीवन आलेलं होतं, परंतु मराठी वाङ्मयामध्ये आता मोठ्या संख्येनं हे ग्रामीण जीवन आलेलं आहे. त्याच्यातलं आलिया भोगाशी हे जे आत्मकथन आहे हे अस्सल ग्रामीण जीवनातलं ते आत्मकथन आहे हरिदास अडसुळेंचं. आणि वाचनाचे आणि लेखनाचे मी ग्रंथपाल असल्यामुळे अनेक संदर्भ, बरोबर, कारण कोणी कुठूनही फोन करून विचारायचे हे संदर्भ. मी गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की रणसुभे सर मला कॉलेजमधून फोन करायचे की तुम्ही 10-15 मिनिटं तुमची वाट बघतो, लगेच मी ते संदर्भ शोधायचा आणि फोनवरून मी त्यांना सांगायचे संदर्भ अनेकांना. एकदा अमर हबीब
विदर्भामध्ये कुठल्या तर कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांनी तिथून मला विचारलं, मला माहिती नाही ते कुठून विचारलं. मी त्यांना म्हणलं की एक 5 मिनिटं थांबा. ते म्हणाले मी अर्धा तास थांबायला तयार. मी त्यांना ते संदर्भ शोधून दिला. आणि कसं खेड्यापाड्यातली लोक पोथी पुराण लावत होती. बरोबर. मग लातूर शहरातली पोथी पुराणं सगळे माझ्या लायब्ररीत ते लोक यायचे. हरिविजय द्या, भक्तिविजय द्या, पांडव प्रताप द्या, आहे का नाही, नवनाथ भक्तिसार द्या, असे पुस्तकं मागायची. मग त्यांना ते सभासद करून घ्यायचं, त्यांना ती पुस्तकं द्यायची. मग ते आणताना त्याने काय करायचे, ते कपड्यामध्ये बांधून एक नारळ घेऊन यायचे आणि ते आणून द्यायचे. हां, त्याच्यामुळे ग्रामीण विभागामध्ये आम्ही गेलो. ग्रामीण विभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही अधिवेशनं घेतले, वेगवेगळे कार्यक्रम घेतले. त्याच्यामुळे लोकांना चळवळ माहिती झाली. नाहीतर वाचनालय नावाचा उच्चार लातूर शहरामध्ये कुणी, म्हणजे खेड्यामध्ये कुणी नीट करत नव्हते. कारण वाचनालय असा विचार करायचे, लय म्हणायचे. मग नंतर आम्ही ग्रंथालय असा शब्द रूढ केला. ग्रंथालय चळवळ. बरोबर. हा, म्हणजे वाचक चळवळ हा शब्द नाही लातूर जिल्ह्यात, ग्रंथालय चळवळ असं सुरू केलं. आणि मग आता हे नवीन पिढीला काय संदेश द्याल, काय केलं पाहिजे? याने अधिक वाचलं पाहिजे. अच्छा. अधिक वाचल्याशिवाय तुमची बौद्धिक क्षमता वाढत नाही. आणि जगाचं ज्ञान जर आकलन करून घ्यायचं असेल तर मोबाईल हा रोबो आहे. ओके. हां, तो आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात तर मग तुमची विचार करण्याची प्रक्रियाच थंडावी. बरोबर आहे. आणि मग तुम्ही या स्नोवर तुम्ही राहाल. बरोबर. आलं लक्षात. आणि आता चालू झाले ते कृत्रिम बुद्धिमत्तेचं, परंतु मराठी फक्त प्रॉम्प्ट दिला की सगळं रेडी असं चालू झालंय. अगदी बरोबर. परंतु मराठी वाङ्मयामध्ये असे वेगवेगळे आत्मचरित्र आले, आत्मकथन आले. आता प्रई सोनकमळेचे आठवणीचे पक्षी हे आपल्या लातूर जिल्ह्यातले, अच्छा, अहमदपूरची पहिलं आत्मकथन खूप अनेक भारतीय परदेशी भाषेमध्ये अनुवाद झाला. भारतीय भाषेमध्ये रणसुभे सरांनी त्याचा हिंदी भाषेमध्ये अनुवाद केला. त्याच्यानंतर उचल्याचा अनुवाद झाला. त्याच्यानंतर आकरमाशीचा अनुवाद. ते इथलेच साहित्यिक आहेत लातूरचे, म्हणजे हे साहित्यिक आहेत. आणि दिवसिंग चव्हाण गुरुजी हे इथले मोठे विद्वान. अच्छा. हां, त्यांच्या नावानं ते वाचनालय सुरू झालं. बरोबर. वेद प्रतिष्ठान नावाचं. असे खूप, म्हणजे मारवाडीने एक दुसरं गुरु गणेश ग्रंथालय सुरू केलं. त्याच्यानंतर अनेक असे लातूर भागामध्ये अशोक सार्वजनिक वाचनालय, त्या कृपा सदन कडे तिथं बाळ असं होळकर सरांचं आहे. साने गुरुजी वाचनालय तिकडे त्या भारतीनं सुरू केलं, तुमच्या त्या विवेकानंद. असे वेगवेगळ्या भागात झाले. आणि अजूनही जुनी माणसं, शिक्षक वेगवेगळ्या सेवेत जे सेवानिवृत्त झाले ते चांगल्या पद्धतीनं वाचतात. आता न्यू जनरेशननं याच्यामध्ये वेळ दिला पाहिजे. कारण जगामध्ये इतक्या वेगानं सगळं ज्ञान येत आहे आणि ते ज्ञान आत्मसात करायचं. आणि एवढ्या फॅकल्टीज आलेल्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या फॅकल्टी आल्या आहेत, आर्ट्समध्ये वेगवेगळ्या आल्या आहेत, कॉमर्समध्ये वेगवेगळ्या आलेल्या आहेत. तर या फॅकल्टीमध्ये तुम्हाला जाणं गरजेचं आहे. आता ट्रॅडिशनल जो अभ्यासक्रम होता त्या अभ्यासक्रमावर तुम्हाला थांबता येणार नाही. कायद्यामध्ये वेगवेगळे अभ्यासक्रम आलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला तिकडे जावं लागेल. न्यायाधीशाच्या वेगवेगळ्या परीक्षा, जेवढं अभ्यास कराल तेवढं कमीच आहे आणि गेलं पाहिजे. हां, आणि म्हणून आता स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, 1992ला मी साधारणतः 60,000ची स्पर्धा परीक्षेची पुस्तकं त्यावेळेला 92ला. बरोबर. आणि ती सगळी पुस्तकं मी दर्शनी भागात लावली. अच्छा. की क्लार्क, आजच्या मुलांना फार कमी येतं. हां, क्लार्क ग्रेड एक्झामिनेशन पासून ते ऑडिटर्स, ते MPSC, UPSC, बँकिंग, रेल्वे, पोलीस इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर पोलीस, ग्रामसेवक, या तलाठी, या सगळ्या क्षेत्रातली पुस्तकं मी आणली. IITचे सुद्धा पुस्तकं आणली, मेडिकल सायन्सची पुस्तकं आणली. सगळ्या क्षेत्रातली, कलेवरची तर प्रचंड पुस्तकं. आणि धार्मिक पुस्तकं प्रचंड, चरित्रात्मक पुस्तकं, खंडात्मक पुस्तकं प्रचंड मोठ्या प्रमाणात आणली. कारण बुक सिलेक्शन करण्यासाठी एक कमिटी नेमली. अच्छा. की ग्रंथपालावर ब्लॉट येऊ नये. बरोबर.
किंवा हा पैसे खातो असं होऊ नये. बरोबर. पण ती कमिटीनं ठरवायचं कोणती पुस्तकं करायची आणि सगळी पुस्तकं प्रकाशकाकडून. म्हणजे लायब्ररी सुरू झाली ती 25% जी डिस्काउंट ठेवला ती 30% डिस्काउंट ठेवला त्या. म्हणजे बिलात डिस्काउंट ठेवला की असं पारदर्शक ठेवलं त्याच्यामध्ये. आणि नियतकालिका तर प्रचंड मोठे 140 नियतकालिका यायचे. साधारणतः 30 वृत्तपत्र माझ्या ग्रंथालयात यायचे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात नियतकालिकाला आणि पेपरला वाचणारा वाचक. आणि संध्याकाळी सगळे ऑफिस सुटले की सगळे लायब्ररीला यायचे. सकाळी 10ला ऑफिसला जाईपर्यंत ते लायब्ररीला यायचे, कारण सकाळी 8 ते 10. आणि रविवारी ग्रंथालय हेच माहिती मिळवण्याचं मोठं माध्यम आहे. आणि रविवारी मी सुट्टी नाही ठेवली, कारण सगळ्यांना सुट्ट्या असतात म्हणून माझी सुट्टी शुक्रवारी ठेवली लायब्ररीची. म्हणजे आजही शुक्रवारी सुट्टी आहे ती. ज्या दिवशी सगळ्यांना सुट्ट्या नसतात त्या दिवशी लायब्ररीला सुट्टी. आणि रविवारी शनिवारी लायब्ररी, दुसरा शनिवार चौथा शनिवार लायब्ररी चालू, रविवारी लायब्ररी चालू, असं केलं. त्याच्यामुळं कसं झालं. आणि वेगवेगळे प्रदर्शनं मी भरवले. ग्रंथालयाची चळवळ आम्ही इथं आणली लातूरमध्ये. त्याचे प्रदर्शनं फुकट हॉल त्यांना दिला प्रदर्शनाचा. आम्ही बघितलं ते, जवळून बघितले. वरचा हॉल तो फुकट द्यायचा. नंतर काहीतरी चार्जेस आकारा असं नगरपालिकेनं ठरवलं ते चार्जेस. आणि ₹1 25 पैशामध्ये वर्गणीमध्ये आम्ही पुस्तक सुरुवातीला आम्ही देत होतो. नंतर जीवन सोनवणे साहेबांनी म्हणले 25 पैसे काय वर्गणी असते का. त्यांनी ₹1 केली वर्गणी. डिपॉझिट होते ₹25, त्यांनी त्याचं ₹100 केलं बरं का. आणि असे 6 महिन्याची वर्गणी आणि ₹100 डिपॉझिट अगोदर ठेवून घ्यायचं. आणि मग ज्या दिवशी त्यांना वाचायचं नाही त्या दिवशी त्यांनी डिपॉझिट पावती जोडून अर्ज करून घेऊन जायचं. असं इतकं केलं. आता कसं आहे, सगळं महाग झालेलं. पुस्तकाच्या किमती प्रचंड झाल्या. आता काल मी पुस्तकं मागवले, 50 पुस्तकं, साधारणतः 10,000ची पुस्तकं आहे. म्हणजे ₹300 सरासरी एक पुस्तक मिळतं. आता हा जो डायमंडचा सामाजिक ज्ञानकोश जो आहे हा कोश 12,000चा आहे. म्हणजे 3 खंडातला कोश 12,000. एवढे प्रचंड. आणि जगभरातलं ज्ञान याच्यामध्ये असतं. आता अशी पुस्तकं लोकांना करणं कसं असतं, खरेदी करणं लोकांना उपलब्ध करून दिली की लोक वाचतात. म्हणजे लोकांच्या समोर आणायचं. म्हणजे मार्केट आता कुठं आलंय, तुमच्या दारात आलं. कपडे विकणारे तुमच्या दारावर आलेले, भाजी विकणारे तुमच्या दारावर, मार्केटमध्ये जाण्याची गरज, मार्केट तुमच्या दारात आलेलं आहे. म्हणून पुस्तकाने सुद्धा वाचकाच्या दारात गेले. कारण मोबाईल लायब्ररी सिस्टीम होते, आहेच आहे ते. आता शासकीय ग्रंथालयाची एकदा इमारत झाली. शासकीय ग्रंथालय आपल्या इथंच चालू आहे. त्याच्या इमारतीचं काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. ते एकदा सुरू झालं की ते आता सध्या ते वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना पुस्तकं देतात. आपल्या जेल आहे ना, जेलला ते पुस्तकं देतात. सामाजिक संस्थांना देतात, शैक्षणिक संस्थांना देतात, एखाद्या ऑर्गनायझेशनला देतात, एखाद्या लायब्ररीला उसनवार, म्हणजे खेड्यातली लायब्ररी आहे तरी इथं चांगली पुस्तकं आहेत. इथून उसनवार पद्धतीनं पुस्तकं घेऊन जायचे, त्यांनी नोंद करून देतात त्यांच्या सिस्टीमनं. आणि ते तितक्या उपयोग झाल्यानंतर ती तशीच पुस्तकं आणून परत करायची, पुन्हा घेऊन जायची. ही जी पद्धत आहे, साखळी योजना म्हणायची त्याला, ही पद्धतसुद्धा औसा तालुक्यामध्ये विकास वाचनालयाने खेडोपाड्यात सायकलवर पुस्तकं पुरवून त्यांनी ती चळवळ समृद्ध केली. आलं का लक्षात. आणि मी विद्यापीठातूनच क्वालिफाईड लायब्ररियन झाल्यामुळं तिथं 2.25 वर्षाचा माझा अनुभव. विद्यापीठाचं ग्रंथालय मी जवळपास 3 वर्ष मी तिथं राहून बघितलेलं आहे सगळं. म्हणजे अभ्यास विद्यापीठाच्या ग्रंथालयात करायचा, MAचा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या ग्रंथालयात, बिलीपचा अभ्यासक्रम, आणि कॉलेजचा अभ्यासक्रम वसंतराव नाईकला कॉलेजमध्येच बसून करायचा, म्हणजे लायब्ररीमध्ये. अनुभवानं तुम्ही फार समृद्ध झालो. आणि झालं असं की मला हे माहीत झालं पाहिजे, मला हे कळलं पाहिजे, मला हे समजलं पाहिजे. आणि कोण व्याख्याता काय भाषण दिलं तर ते आत्मसात झाले, ते कुठून दिलं. बरोबर. म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे व्याख्याते मी बोलवले. म्हणजे सिंधुताई सपकाळापासून ते पार मी पूर्ण महाराष्ट्रातले सगळेच लोक येऊन गेलेत, ऐकलेच जवळपास श्रोता वर्ग बनून. आणि वेगवेगळ्या परिघातले त्याच्यात वाचक वर्गांचा मोठा गाड्या, म्हणजे लोक खेड्यापाड्यात नाही यायची.
औशाहून उदगीरवरून लोक ते व्याख्यानं ऐकायला यायचे, हो. उमरगावून यायचे, व्याख्यानं ऐकायला मुरुडवरून यायचे, असे वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक यायचे अभिरुची. आणि रात्री ते संध्याकाळी 5ला सुरू व्हायचं, ते साधारणतः 7पर्यंत व्याख्यान मला संपून जायचे. दररोज एक व्याख्यान असल्यामुळे दररोज लोक यायचे आणि व्याख्या ते प्रभावित व्हायची. एखादी नगरपालिका असं हे उपक्रम चालवते हे त्याला कौतुक वाटायचं, कारण त्यांची राहण्याची, जेवणाची, त्यांचं मानधन ही सगळी आम्ही व्यवस्था करायची त्यांना. त्यांचा ओळखीचा कोणी लातूरमध्ये आहे का, त्यांचा मित्र वगैरे, त्याला मग पत्रकारितेचे बरेच लोक आले या म्हणजे व्याख्यानासाठी. त्याच्यामुळं काय झालं की तुमच्या नियोजनामुळे हे शक्य झालं. असं नाही की आपण असं आहे की करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, हे संताचं वचन आहे. बरोबर आहे. तुम्ही जर लोकांपर्यंत नाही गेलात तर लोक तुमच्याकडे कसे येणारच नाही. तुम्ही काहीतरी त्यांना दिलं पाहिजे. हां, आणि तुम्ही काही त्यांना खर्चात न टाकता विनासायास जर त्यांना उपलब्ध झालं तर त्याचा आनंद वेगळाच असतो. हां, आणि मग मी रिटायर झाल्यानंतर माझ्या ग्रंथालयाने चांगला माझा सत्कार केला, सगळ्या कर्मचाऱ्यांनी 10-11 लोकांनी. मग झवर साहेब असं मला म्हणाले की तुमचं नगरपालिकेचं झालं का शंडाप? मी म्हटलं झालं की. अकाउंट विभागात नेलं, म्हटलं मला शाल घातली. असं झालं का? मी रिटायर झाल्यानंतर 2012मध्ये माझा मोठा भव्य दिव्य सत्कार संबंध मराठवाड्यातले म्हणजे ग्रंथालय मान्यवर वाघमारे सर त्या कार्यक्रमाला होते. आमच्या ग्रंथालय संचालनालयातले मोठे लोक होते, आमच्या चळवळीतले मोठे लोक होते आणि मोठा दिव्य त्या दगडूजीराव देशमुख सभागृहामध्ये झाला. आणि त्यावेळेला माझा गौरव ग्रंथ काढला त्यांनी. अच्छा. हां, आणि गौरव ग्रंथाला इतका प्रतिसाद मिळाला, महारुद्र मंगनाळेनी तो अतिउत्तम गौरव ग्रंथ केला. याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे माझे मित्र शिवाजी इंद्राळे आणि पुरी सरांनी ते आग्रह धरला. अच्छा. की तुझा एक गौरव ग्रंथ काढायचा. मी म्हणलं मी काय केलो नगरपालिका, तू काय केलंयस हे नंतर कळेल म्हणाले ते. तुझा गौरव ग्रंथ. आणि त्यांनी जातीनं लक्ष देऊन हा माझा गौरव. आणि या कार्यक्रमाला बेदरे सरांना बोलवलं, माजी नगराध्यक्ष, वाघमारे सरांना माजी नगराध्यक्ष, आणि सहाय्यक ग्रंथालय संचालक राशव बालेकर, राजपूत, उस्मानाबाद जिल्ह्याचे ग्रंथालयाचे अध्यक्ष सूर्यवंशी सर, हे अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला, माझे काही मित्र ह्याच्यामध्ये सहभागी झाले आणि माझे नातेवाईक, माझे आप्तजन, माझे सासू सासरे, मोठा भव्यदिव्य झाला, भव्यदिव्य कार्यक्रम झाला. आणि मग मला वाटलं की वा असं आहे का हे. अच्छा. हां, म्हणजे मग ते कळायला लागलं, तेव्हा खरं रिटायर झाल्यासारखं वाटलं. हां, आणि त्याच्या अगोदर मी अनेक आत्मकथनं वाचले. अच्छा. म्हणजे हे सगळे दलित आत्मकथनं, त्याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात लीला चिटणीसचं चंदेरे दुनियेत सांगते ऐकापासून जे सगळं वाचत आलो ते झाले मृगजळ जलमया दत्ता भटाचं हां, ते पण चरित्र सगळे पुस्तकं जसे जमेल तसे वाचत राहिलो. त्याच्यामुळे मी वाचक झालो. मला व्हायचं होतं प्राध्यापक, पण मी ते प्राध्यापकाला डोनेशन मागायला लागले म्हणून मी लायब्ररी. आणि प्राध्यापकाला देखील एवढी उंची गाठता येणार, एवढी उंची गाठला तुम्ही बघा ग्रंथपाल पदाच्या माध्यमातून. एक गोष्ट कशी आहे, ग्रंथपाल तुमचं कामावर किती प्रेम आहे हे त्याच्यावरही आहे. तुम्हाला त्याबद्दल आवड आहे का तुम्ही पगारीसाठी नोकरी करता, हे फार महत्वाचं आहे. आणि मला तो वाचनाचा छंद, नवीन नवीन जाणून घेण्याचा छंद आणि वेगवेगळी माहिती लोकांपर्यंत पोचवणे. म्हणजे गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, तराळ अंतराळ शंकरराव करात मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. आणि त्यांनी ते पद सोडलं कारण पोरांना दुष्काळामध्ये ते 40 रुपयामध्ये शिष्यवृत्तीत भागे नाही ना पोरांचं. आणि मग त्यांनी ते बेगमपुऱ्यात सगळ्यांच्या पोरांच्या खुलीवर गेली. पोरं ते दळण आणून त्याच्यात घालून फुकू ते चालू करून स्वयंपाक करायला. त्यांना त्याचं वाईट वाटलं. त्यांनी सरकारला सांगितलं की मुलांना शिष्यवृत्ती वाढून दिली पाहिजे. आणि त्या अटीवर त्यांनी मी जर ह्यांना मदत करू शकलो नाही तर मग मी कशाचा कुलगुरू. बरोबर. म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आणि मग तिथला जो अनुभव होता तो तराळ अंतराळ ह्या आत्मचरित्रामध्ये आला. तसं शंकरराव खरातांचं खूप मोठं वाङ्मय आहे. ते स्वतः वकील होते, पुण्याला वकिली करत होते.
तर मग ते एवढ्या विद्यार्थ्याप्रती विचार करणं म्हणजे तो मोठाच माणूस. आणि त्या माणसाने ते राजीनामा दिला आणि मग त्यांचं आत्मचरित्र आलं ते. मग वाघमारे सर येता जाता त्यांच्याकडे मोठी जावा गाडी होती ती, कॉलेजला जाताना यायची माझ्याकडं, येताना यायची कॉलेजला. मग वेगवेगळे नवभारत सारखं मासिक यायचं, समाज प्रबोधन पत्रिका यायची माझ्याकडं, वेगवेगळे वाङ्मयीन मॅगझिन माझ्याकडे चांगले चांगले यायचे. सुरुवातीपासूनच यायची, कारण सिलेक्शन यांचं होतं आणि ते व्यवस्थित उपलब्ध करून देणे, जपून ठेवणे हे ग्रंथपालाचा महत्त्वाचा भाग असतो. आणि ताबडतोबीने उपलब्ध. मग ते येता येता समाज प्रबोधन पत्रिकेचा अंक मागेला, म्हणजे त्यावेळेस आजही समाज प्रबोधन पत्रिका मोठ्या चांगल्या पद्धतीनं वाचली जाते महाराष्ट्रभर. आणि मग ती पत्रिका त्यांना मी उपलब्ध करून, ते म्हणाले तुमच्याकडे येते? हो येते सर. नवभारत वाईवरून निघते ते. अच्छा. म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी त्याच्यावर संपादक मंडळ होते ते. अच्छा. मराठी विश्वकोशाचं कार्यालय आहे. तर तिथून ते मासिक मी मागवत होतो, जे उत्तम. आणि त्यांना विचारायचं की तुमच्या क्षेत्रातलं काय. लॉवरचं मी न्यायबोध नावाचं मी नागपूरहून मासिक मागवत होतो. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला ते कामी आलंच पाहिजे. आणि वाघमारे सरांनी अंतराळ आहे का तुमच्याकडं? मी म्हटलं आहे की सर. अरे आमच्या कॉलेजमध्ये नाही. म्हटलं माझ्याकडे आहे सर, नेऊन वाचा. अच्छा. मग वाघमारे सरांनी मला तेव्हा ओळखलं, म्हणजे कॉलेजचे प्राचार्य असताना. आणि माझ्या पत्री इतकं त्यांनी हे केलं की बा मलाच कधी कधी वाटतं. मग अनेक गोष्टीसाठी बखर एका खेड्याची त्यांच्या गावाकडे त्यांना लिहायचं होतं की त्यांचं गावाकडचं जीवन कसं, कारण वाघमारे सरांचं बाकीचं जीवन विद्यार्थी दशेनंतर बाहेरच गेलं. मग ते आम्ही गावाकडे गेलो, मी आणि शंकर जुल्फे आणि वाघमारे सर. मग त्यांचं ते पडलेला वाडा, त्याचं चित्र, ते त्यांचं पाटीलकी होती त्यांच्याकडे. आणि मग बखर एका खेड्याची असं ते पुस्तक लिहिलं. आणि मग त्याच्यामध्ये माझ्या नावाचा प्रस्तावनेमध्ये माझ्या नावाचा नामोल्लेख केला. आणि नगरपालिकेमध्ये आल्यानंतर पासून तर वाघमारे सर खूपच लिहायला लागले. मुठभर मातीपासून सुरुवात केली ते मग चिंतन एका नगराध्यक्षाचे, असे 5 पुस्तकं म्हणजे नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सोडताना 5 पुस्तकं उपलब्ध आहेत. ते सगळे पुस्तकं मी लायब्ररी. नाही, बऱ्याच सोशल ऍक्टिव्हिटी त्याच्या काळात झाल्या. ते स्वतः साहित्यिक प्लस प्राचार्य असल्यामुळे खूप फायदाही झाला. आणि त्यांना कौतुक वाटायचं की मी सगळ्या ऍक्टिव्हिटी, म्हणजे त्यांना कार्यक्रमाला उद्घाटनाला न्यायचं, कार्यक्रमात बसवायचं त्यांना. मग त्यांना वाटायचं की हा ऍक्टिव्ह लायब्ररीयन आहे बरं का. म्हणजे वाघमारे सरांचं जी पुस्तक प्रकाशित झालं त्यांनी नाव नोंदवून माझ्याकडे दिलं. मुठभर मातीपासून ती सगळी पुस्तकं मला भेट दिली सरांनी. म्हणजे इतकं माझ्यावर प्रेम. आता काल जे प्रकाशन होणार होतं ते भारत राष्ट्राच्या शोधात, ते पुस्तक मला 2023 मध्ये दिले सरांनी भेट. आता त्याचं प्रकाशन होणार होतं. योगायोगाने ते पुढे होणार. पण इतकं माझ्यावर प्रेम. एकदा साहित्य वाघमारे सर नगराध्यक्ष असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन औरंगाबादला होतं, देवगिरी महाविद्यालयात भरलं होतं ते. आणि त्या कार्यक्रमाला वाघमारे सरांचं व्याख्यान होतं. मी बरोबर होतो व्याख्यान म्हणजे सरांच्या. आणि मग म्हणलं सर आपण आणायची चालू, तर तिथं पुस्तक खरेदी करू. ठीक आहे ना म्हणले. मग तुम्ही विड्रॉ करून घ्या रक्कम. मी 1.5-2 लाख रुपये विड्रॉ करून घेतले. गेलो आम्ही. मग सरांचं ज्या दिवशी व्याख्यान होतं त्या दिवशी त्यांना गेलेल्या दिवशी विश्रांती ठेवली. सर जिथं उतरले होते तिथंच राहा म्हणत होते मला. मी म्हणालो माझी व्यवस्था आहे सर तिथं, माझी पोझिशन ऑकवर्ड झाली. ते म्हणलं तुमच्याबरोबर जेवण करतो सर मी, पण तुमच्याबरोबर थांबा की काय म्हणाले इथं जागा आहे. मी म्हणालो मला थोडंसं ऑकवर्ड वाटलं. मग ते ड्रायव्हर सर तिथं राहिले देवगिरी कॉलेजमध्ये. त्याच कॉलेजचे ते प्राध्यापक होते इंग्रजीचे. तर मग सरांनी तिथं पुस्तक खरेदी केली. तिथं पुस्तके खरेदी करत असताना मी विक्रेत्याशी प्रकाशकाशी कसं कमिशन हे करतो आणि बिलामध्ये. तर वाघमारे सर मला गमतीशीर म्हणाले अहो किती त्यांना हे करता. सर म्हणले आता आपण इथं आलो आहे खरेदीला, 5 पैसे बिलात वाढवून मिळतात तर करू. मग त्यांना कळलं की हा पारदर्शक माणूस आहे. आणि मग माझ्यावर प्रचंड विश्वास. तिथलं ऑफिस संपलं 5ला किंवा लायब्ररीत येऊन बसायचे 8 वाजेपर्यंत. मग तुमचा वेळ संपतोय की काय आता. हो सर. मग 8:30 वाजले तरी मी बसायचं, कारण ते वाचत बसायचे. मग चहा मागवायचा तिथं, बिस्किट मागवायचं. आणि सर प्रसन्न वातावरण छान असायचं, लोक यायचे जायचे. मग आणि त्याच्यामुळं काय झालं, ही माणसं खूप मोठी आहेत. वाघमारे सर काय आहे, रणसुभे सर काय आहे,
कुंभारसारखा आहे, रोडेसारखा आहे बरं का. हे एकापेक्षा एक दिग्गज माणसं. ते आपले नाकाडेसारखं आहे बरं का, नावाडेसारखं आहे, पाटीलसारखं आहे. हे एकापेक्षा फार मोठी माणसं आहे. परंतु लातूराला मिळालेली खाण आहे म्हणजे. आणि हे काम मी चोख केलं की बाबा मी दांभिकता येऊ दिली नाही, की त्याची पारदर्शकता ठेवली तुम्ही. ह्या माणसं गरज काय त्याची, त्या वाचकांना काय पाहिजे त्यांना लगेच उपलब्ध करून. किंबहुना ते पुढच्या वेळेला आले की हे पुस्तक, अरे मी विसरून गेलो होतो हे पुस्तक तुम्ही म्हणजे हे काय वाचकांच्या मनातलं तुम्ही ओळखत होता. हां, म्हणजे काय लागतं एकदा कळलं की ते मी त्यांना उपलब्ध करून द्यायचं. आणि एखादा वाचक असं म्हणाला की बाबा एवढ्यात होत नाही आम्हाला 8 दिवस एखाद्या देऊन टाकायचं नेम तोडताना. पण आम्ही वेगळ्या वेळेत या बाबा आहे. कलेक्टर यायचे कधी कधी, सगळे यायचे म्हणजे डेप्युटी कलेक्टर यायचे, त्यांच्या बायका यायची, त्यांची मुलं यायचे, न्यायाधीश यायचे, सगळे मोरे नावाचे जज यायचे. सगळा बुद्धिजम त्यांनी वाचून काढला लायब्ररीतनं. आणि जाताना ते म्हणाले की तुमच्याकडे डिपॉझिट आहे आमचं. तर सर म्हणाले एक अर्ज द्या आणि तुम्ही पावती जोडून द्या, नाहीतर अफिडेविट द्यावं लागतंय. ते म्हणाले मीच करतो की अफिडेविट. मग माझ्या लक्षात आलं की ही डिस्ट्रिक्ट जज आहे. अच्छा अच्छा अच्छा. अहो म्हणले अख्खा बुद्धिजम वाचला म्हणले तुमच्या लायब्ररीतनं म्हणले. अच्छा. हां, म्हणजे अशी पण विभूते नावाचे जज. वराळे साहेब तर नेहमी येऊन गप्पा मारायचे. डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला पेन, त्यांच्या घरी उतरलेले हे सगळं सांगायचे. आणि नेहरू शर्ट आणि पायजमा आणि बसायची. ओळख करून देऊ नका माझी कुणाला जज म्हणून. अच्छा अच्छा. ते इथं बरोबर इथं जज होते ना ते. आणि त्याच काळात तो प्रसन्न वराळे सुप्रीम कोर्टाचा जो जज झाला त्याने 5 मिनिटं दयानंद कॉलेजला आल्यानंतर जे त्यांचा सत्कार ठेवला होता दयानंद म्हणून ते लॉ झाले. 5 मिनिटं नगरपालिकेच्या लायब्ररी, माझं नावच आठवलं नाही त्यांना. अच्छा अच्छा. आणि तो रविवारी कार्यक्रम म्हणून तो मिस झाला, तो झाला शनिवारी. अच्छा. मग एका गंडले नावाच्या वकिलाचा फोन आला, अहो तुमचा ते प्रसन्न वराळेंनी साहेबांनी 3 मिनिटं तुमच्यावर बोलले. अच्छा अच्छा अच्छा. मग म्हणले त्याची लिंक पाठवा माझ्याकडे. त्यांनी लिंक पाठवली. मी अनेकांना हा जो आनंद आहे, चिर तरुण मी राहिलो. येस, अजूनही मी वाचतो. हो, ते तुम्ही वाचक आहात, वाचता, चिंतन करता, त्याच्यामुळे ते तुमचं तारुण्य म्हणजे दिसतं अजूनही. नाही कसं आहे, एक तर कसं आहे वय वाढल्यानंतर विस्मृती यायला लागते. परंतु माझं कसं आहे की दैनंदिनी माझी व्यवस्थित आहे. मी 5:30ला फिरायला जातो, 6:30ला फिरून येतो. 6:30 ते 7पर्यंत मी 7-7:30पर्यंत व्यायाम करतो. व्यायाम केल्यानंतर दैनंदिन पेपर वगैरे चालतो. पूर्ण नियोजितच असतं. नियोजनच माझं ठरलं. आता नवीन आलेलं पुस्तक रात्रीच बसल्या बसल्या 2 पुस्तकं मी चाळून मोकळे केले. अच्छा. रात्री मला झोपायला 2 वाजले. मग 2 वाजेपर्यंत मी वाचत राहिलो. साने गुरुजीचं ते पंढरपूर मंदिर प्रवेशाचं पहिलं आंदोलन 1946ला काहीतरी केलं होतं त्याने, ते मी वाचलं. महात्मा गांधीनं पत्र लिहिलं होतं साने गुरुजी की तुम्ही हे थांबवा आता. ते पुस्तक मी काल मागवलंय बरं का. तर असं काही वाचतो, माझा छंद आहे आणि ते आनंदात राहतो. कारण ते तुमचा फार जवळचा विषय आहे तो पुस्तक आणि तुम्ही. नाही माझं ते आता पुस्तक म्हणजे शेवट माझं पुस्तक आहे. मी ग्रंथ, माझं कसं झालं की एकाच व्यवसायात मी राहिलो की मला डायमेन्शन आले नाहीत माझ्या कार्यक्षेत्रात. एक चळवळीतला कार्यकर्ता, ग्रंथालय आणि ग्रंथपाल म्हणून मला फार कमी लोक ओळखतात. पण ग्रंथालय चळवळीतला कार्यकर्ता म्हणून प्रचंड लोक. आणि कसं आहे, सगळा समाज, सगळ्या म्हणजे त्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या त्या फॅमिलीज ओळखतात. जे वोरा फॅमिली असेल किंवा हे कुकडे सर असतील, विशेष असेल, सगळे डॉक्टर्स यायचे, डॉक्टर देवधर असतील, हे सगळे वेगवेगळे व्यापारी यायचे. चितकोटे आपा यायचे लायब्ररीत, सगळे व्यापारी यायचे. मग उद्यम नावाचं व्यवसायावरचं मासिक मी मागवत होतो. ते नागपूरवरून व्यवसाय कसा करावा, कुठला व्यापार काय. तर त्याच्यानंतर उद्योगावरचं एक मासिक मागवत होतो मी, म्हणजे औरंगाबाद. असं सगळं केलं की ज्या लोकांना जे पाहिजे ते सगळं अवेलेबल करा. वधूवर मंडळ रोहिणी नावाचं मासिक यायचं. अच्छा. वधू आणि वरासाठी ते असायचं. ते सुरुवातीला मला त्याची खूप वर्गणी असायची. पण ती वर्गणी भरून लोक यायचे त्याच्यासाठी. दिल्लीवरून मी
एम्प्लॉयमेंट न्यूज, रोजगार समाचार ते मागवायचं. बघायला ऑपरेशन यायचं. इंडियन काशीरामचं मुखपत्र मी दिल्लीवरून मागवत होतो. बहुजन नायक आणि ऑपरेशन इंडियन. तिथं दिल्ली ज्या वेळेला फॉर्मात होतं काशीरामचं फॉर्मसेप, तेव्हा ती मॅगझिन माझ्या लायब्ररीत, त्याचे अनेक वाचक यायची लायब्ररी. म्हणजे हे लोकांना काय पाहिजे एकदा हे आणि ज्याला म्हणजे त्या जेवढ्या प्रवृत्त्या तेवढ्यांच्यासाठी पूर्ण पुस्तक तुम्ही अवेलेबल करता. उर्दू वाङ्मय माझ्याकडं 2-2.5 हजार उर्दूचे पुस्तक आहे. अबूबकर सिद्दीकी होते नगरात. बरोबर. त्याच्यानंतर बरेच वर्ष ते येत राहिले लायब्ररी. अनेक त्याच्यानंतर आम्ही उर्दूचे पुस्तकं घेतले. काही गुजराती लोक येत होते, गुजरातीची पुस्तकं घेतले. काही असं प्रयोग करत गेलो. म्हणजे मला ते येत माहिती होतं असं नव्हे, करत गेलो आणि ते सक्सेस झाले. म्हणजे लहान मुलं सुद्धा मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळं वेगवेगळ्या परिघातले. आता काय लातूरच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेले किंवा अडसूळ सर कुठे चालला, मी अनेकांना ओळखत नाही, पण ते मला ते स्मरण करा आवर्जून. आणि पत्रकाराचा तर काय प्रश्न नाही, सगळे पत्रकार काय संदर्भ असले की माझ्याकडे यायचे, तुमच्याकडे सगळे पत्रकार माझ्याकडे यायचे. आणि सगळेच रिलेशन प्रेसवाली सगळी लाईन माझ्याकडे यायची. अनेक नवीन पेपर. तुमचं सगळ्या सोबतच चांगले संबंध आहेत आणि विशेषतः तुमच्या कामातून तुमची ओळख आहे. हे एकंदरीत आजच्या दिवशी अडसुळे सरांना आपण फार खोलात जाऊन ऐकलं. त्यांचं कार्य, त्यांनी केलेलं संपूर्ण जीवन, जे ग्रंथ, ग्रंथालय आणि पुस्तकं, हे संपूर्ण आपण ऐकलात. तुम्ही वेळातला वेळ काढून आम्हाला मुलाखतीसाठी वेळ दिलात, त्याच्यामुळं DTVच्या माध्यमातून आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि प्रेक्षकांना अशी विनंती की ज्या पुस्तकाच्या ज्ञानातून ही व्यक्ती एवढी मोठी झाली, म्हणजे एक छोटंसं काम किती मोठ्या पद्धतीने करता येतं हे अडसुळे सरांकडे बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच दिसून येतं. आजची ही मुलाखत इथंच आम्ही थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.